थँक्यू. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर्मन भाषा प्रशिक्षक जे आहेत श्रेया पाठक मॅडम, या सध्या जर्मनीलाच असतात आणि गेल्या वर्षभरापासून म्हणजे आता आपली जर्मनीची 3री बॅच लॉन्च होते आहे. A1 लेव्हल आणि A1 लेव्हल आणि बेसिक लेव्हल अशा दोन्ही बॅच ॲट अ टाइम आपल्या सुरू आहेत आणि आता ही 3री बॅच लॉन्च होते आहे आणि आता त्याचे प्रवेशही चांगल्यापैकी झालेले आहेत. तर मॅडमचाही गेल्या वर्ष दीड वर्षापासून चांगल्या पद्धतीचं सहकार्य विभागाला लाभलेलं आहे. मी श्रेया मॅडमला विनंती करेल की मॅडम आपण व्याख्यानास सुरुवात करावी. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. मी एकदा फक्त आज आपण बघणार आहोत करिअर्स विथ जर्मन लँग्वेज. सो तुम्हाला काय काय करिअर्स असतात, तुम्ही ते कसे करू शकता किंवा त्यासाठी असणारी एखादी वेबसाईट किंवा त्या करिअर पाथवरती तुम्ही कसं पुढे सरकू शकता याबद्दल आपण आज बघू. त्याआधी जे आत्ताच माया मॅडम म्हटल्या ते आपण थोडंसं परत एकदा रिपीट करू की कुठलीही फॉरेन लँग्वेज ही शिकण्याच्या आधी तुम्हाला जे रिजिडिटी असते ती रिजिडिटी तुम्हाला थोडीशी कमी करावी लागते किंवा आपण म्हणू की एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या फॉरेन लँग्वेजला थोडंसं तुम्हाला ओपन व्हावं लागतं किंवा एखाद्या नवीन कल्चरला थोडंसं ओपन व्हावं लागतं आणि मग आपल्याला हळूहळू समजत जातं की ओके, ह्या रिजन मधली किंवा या कंट्री मधली ही गोष्ट अशी का आहे किंवा आपला स्वभाव असतो माणसाचा की आपण खूप जास्त जजी असतो आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं की आपण भारतीय लोक खूप लवकर जजमेंट पास करतो एखाद्या गोष्टीबद्दल, जे करणं तसं उचित नाहीये. आणि जेव्हा आपण एखादी फॉरेन लँग्वेज शिकतो, मी असं नाही म्हणणार फॉरेनला जातो, कारण फॉरेनला जाणं आणि फॉरेन लँग्वेज शिकून त्यांचं कल्चर समजून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप खूप जास्त फरक आहे. ज्याच्याकडे खूप पैसा असतो तो आरामात फॉरेनला जाऊ शकतो, बट ज्याला ही भूक असते की कल्चर काय आहे, लोक कशी आहेत, भाषा काय आहे, हे सगळं समजून घेण्याची, त्यासाठी मी म्हणेल त्या एका व्यक्तीसाठी जेवढ्या जास्त अपॉर्च्युनिटीज, आणि अपॉर्च्युनिटीज मध्ये मी फक्त पैसा कमवणे, करिअर घडवणे ह्या आपण नाही म्हणणार, आपण म्हणू लोकांना ओळखणे, कुठली तरी एखाद्या नवीन कल्चर जाणून घेणे, या सुद्धा अपॉर्च्युनिटीज असतात. एखाद्या नवीन कंट्रीमध्ये जाऊन एखाद्या नवीन फॅमिलीला भेटणे, त्यांच्या बरोबर राहणे, या सुद्धा अपॉर्च्युनिटीज असतात आणि प्रत्येकाच्या लाईफचे गोल्स वेगळे वेगळे असतात. सो be open to new opportunities, not just in case of money and career, but in case of developing your personality. तुमची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी काय काय नवीन येऊ शकतं यासाठी आपण ओपन राहिलं पाहिजे. आणि मी असं म्हणेल की जो आपला जजीनेस असतो तो थोडासा कमी केला तर आपल्याला सगळे जे बाकीच्या कल्चर्स मधल्या ज्या छान गोष्टी आहेत किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं जे रिझन आहे तेही आपल्याला कळून येतं. यासाठी मी जस्ट एक छोटंसं एक्झाम्पल देईल आणि मग आपण पुढचं चालू करू. आपल्याकडे भारतामध्ये आधीपासून आपण जनरली काय घालतो, लेट्स नॉट कन्सिडर नॉर्दर्न पार्ट, लेट्स से जस्ट कन्सिडर महाराष्ट्र. तर आपल्याकडे एखादा आपण व्यक्ती घेतली, समजा लेट्स से एनी मॅन, तर आपण काय घालतो, आपण धोती घालतो, कुर्ता घालतो, जे खूप ढगळ आहे. आपण लोक खूप जास्त दिलदार म्हणू शकतो आपण, किंवा थोडे ओपन असतो, म्हणजे आपण पटकन बोलू लोकांशी, पटकन त्यांना मिठी मारू, किंवा आपण नमस्कार करतो अँड ऑल दिस थिंग्स, किंवा आपण थोडंसं जोरात बोलतो नॉर्मली. तो ऑल दिस थिंग्स. जेव्हा तुम्ही युरोप साईडला येता तेव्हा तुम्ही काय बघता, ह्यांचा टिपिकल ड्रेस कोड काय आहे, कोट, मांटेल म्हणजे काय, जो आपण जनरली फ्रेंच कोट म्हणतो, लांब कोट, तो. ही लोक पॉकेटमध्ये हात घालून असतात, थोडीशी चोरून असतात, ठीक आहे, शेक हँड करतात, तिथे थोडेसे ते ओपन असतात, आपण नमस्कार करतो. मग हे डिफरन्सेस काय आहेत? आपली कंट्री ही ट्रॉपिकल कंट्री, आपल्याकडे ऊन जास्त असतं, आपल्याकडे घाम जास्त येतो. मग आपण जर दिवसभर कोट घालून बसलो तर हे आपल्याला चालणार आहे का? नाही, बिकॉज आपल्याला लाईट काहीतरी पाहिजे, बट आपल्याला पूर्ण कपडे पाहिजे का, तर सनरेजचा अफेक्ट नको व्हायला, म्हणजे गरम पण नको व्हायला पण सनरेजनी त्रास पण नको व्हायला. सो हे एक बेसिक रिझन आपल्याकडचं असू शकतं किंवा असतं, आपण म्हणू एक लॉजिकल आणि एक रिजनल अप्रोच जर तुम्ही घेतला तर. वेअरॅज तुम्ही जेव्हा युरोपियन कंट्रीज मध्ये येता तर आता ऑक्टोबर पासून थंडी चालू होते. सनराईज किती वाजता होतो? 8:30-9 वाजता.
तो पण असा ब्राईट सनराईज होत नाही, ग्रे असतो. आणि लगेच 2:30-3 वाजता दुपारी सनसेट होतो. सो हाऊ मच टाइम यू गेट इन बिटवीन? जस्ट 5-6 आवर्स. तो पण ग्रे सनलाईट, असं पण नाही की ब्राईट सनलाईट आहे, विटॅमिन डीचे चान्सेस आहेत, नथिंग. सो हा सनलाईट तुम्हाला असा एक दिवस असतो. आणि विंटरचा लॉंग 6 महिन्याचा विंटर असतो. मग ह्या वेळेस ह्या लोकांना थंडी वाजते. सो नॉर्मलीच, नॅचरलीच कुठले कपडे घालणार? तर समथिंग दॅट इज टाईट. सो कोट्स घालणार. मग हात आत पाहिजे. मग हे असं त्यांचं ते डेव्हलप झालंय. त्यामुळे ही लोक थोडीशी चोरून असतात, हात आत घालून असतात, हळू बोलतात. सो हे त्यांचं जनरली कल्चर असं डेव्हलप झालं. सो दिस इज हाऊ द कल्चर गेट्स डेव्हलप. मग एकदमच चोरून चोरून असतात. मग काय, मग एकमेकांना भेटल्यावरती ही लोक जनरली हग करतात किंवा शेक हँड करतात की चल ठीक आहे, इथे ॲटलिस्ट वी कॅन ओपन अप. सो दीज आर रिजनल डिफरन्सेस. मग जेव्हा यांच्याकडे समर्स येतो तेव्हा ही लोक बिकिनी घालतात. और in some cases they are completely naked in some countries. So even in Germany they can be completely naked. आपल्याला काय वाटतं की अरे असं कसं, हे तर ह्यांना तर संस्कृतीच नाहीये, असंच नाहीये. बट दिस इज नॉट द केस. आता तुम्ही इमॅजिन करा, आपण जर असं राहिलो, आपल्याकडे जर हे डेव्हलप झालं असतं बिकिनी घालून हे करणे, तर आपल्याकडे समर हा 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. बट ह्यांच्याकडे समर्स 35 डिग्रीज पर्यंत मॅक्झिमम असतो. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडा जास्त आहे, बट युज्युअल टेम्परेचर ह्यांचे 25 to 35 असतात. आणि ह्यांना 2च महिन्यात असं बघितलं तर सूर्य मिळतो. त्यामुळे विटॅमिन डी एक्स्ट्रीमली लो असतं सगळ्या युरोपियन्समध्ये. मग ह्यांच्याकडे नेक्स्ट ऑप्शन काय आहे की सूर्य जेव्हा असतो तेव्हा जितकं जास्त बॉडी एक्सपोज करता येईल. कारण तुम्ही सायंटिफिकली पाहिलं तर विटॅमिन डी हे विदाउट क्लोथ्स जास्त चांगलं ॲब्झॉर्ब करू शकते बॉडी. सो तो 2 महिन्याचा पिरियड, त्यात पण मध्ये पाऊस असतो, तो जेवढे दिवस असतात तेवढे त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी असते की विटॅमिन डी कलेक्ट करणे. सो मे बी हे कल्चर डेव्हलप झालं असेल. अँड दॅट्स वाय टू अंडरस्टँड दिस थिंग्स. मग आपण जजी नाही होऊ शकत. आपण जनरली जजी होतो आणि हे सगळं जेव्हा बघतो तेव्हा आपण म्हणतो की कल्चर नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये. बट रिजनल डिफरन्सेसमुळे सुद्धा काही काही कल्चर्स हे डेव्हलप होतात. आणि ह्याला जर आपण ओपन असू तर आपण प्रत्येक कल्चरला खूप व्यवस्थितपणे समजू शकतो. सो whenever you start learning a new language, be open to the culture and you will have fun with it for sure. Now I hope तुम्हाला माझी सेकंड स्लाइड दिसतीये, जर्मनी अँड इंडिया, जिथे हेअर शोल्स आणि नरेंद्र मोदीजी आहेत. सो हेअर शोल्स, कान्सलर ऑफ जर्मनी, ऑब्व्हियसली डॉइचलँड. आता जर्मनीला आपण जर्मनी म्हणून ओळखतो. जर्मनीचं ओरिजिनल नाव आहे डॉइचलँड आणि जर्मन भाषेला म्हणतात डॉइच. सो डॉइच आणि डॉइचलँड. जसं आपल्याला भारताचं इंडिया झालं तसं डॉइचलँडचं जर्मनी झालं. सो जर्मनी हा इंग्लिश वर्ड आहे गिवन टू द कंट्री विच इज कॉल्ड ॲज डॉइचलँड. सो त्यांना जर तुम्ही विचारलं एखाद्या जर्मनला की बाबा तुझी कंट्री कुठली आहे, तर तो म्हणेल डॉइचलँड. तो जर्मनी नाही म्हणणार. सो इथे आपण बघू शकता की नरेंद्र मोदीजी आणि हेअर शोल्स दोघं पण सोबत आहेत. आणि इंडिया जर्मनी ह्यांचे फ्रेंडशिप टाईज रिसेंट इयर्समध्ये खूप जास्त वाढले आहेत आणि त्यामुळे इंडियन्सला खूप जास्त अपॉर्च्युनिटी आहे. स्पेशली असं नाही म्हणणार मी की बाकी सेक्टर्समध्ये नाही आहे, बट इंजिनिअरिंग सेक्टर्स, IT सेक्टर्स, या सेक्टर्समध्ये एक्स्ट्रीमली जास्त अपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध आहेत. आणि एक प्राऊड थिंग आय वुड से, जेव्हा मी फर्स्ट टाइम इथे आले तेव्हा माझा जर्मन कोर्स होता एक C1 लेवलचा, लास्ट लेवलचा. आणि त्या कोर्समध्ये आम्ही जस्ट असं डिस्कशन करत होतो, तर आमच्या टीचरने आम्हाला विचारलं की कॅन यू टेल मी की असे इंजिनियर्स कुठून येतात ज्यांना जर्मन्स घाबरतात आणि असे म्युझिशियन्स कुठून येतात ज्यांना जर्मन्स घाबरतात इन द सेन्स ते असं समजतात की ही आपल्यापेक्षा वरचढ आहेत. तर म्युझिशियन्सचा आन्सर आहे रशिया. Germans are afraid of musicians from Russia, whereas Germans are afraid of engineers from India. So जर्मन्सचं असं म्हणणं आहे की द बेस्ट इंजिनियर्स कम फ्रॉम इंडिया, द बेस्ट IT पर्सनल्स कम फ्रॉम इंडिया. तर ह्या सेक्टर्समध्ये एक्स्ट्रीमली डोळे झाकून आपल्याला चान्सेस मिळतात इफ वी आर कॅपेबल ऑफ डुईंग इट. नाव नेक्स्ट, तर
मी असं म्हणेल, द बेस्ट थिंग टू कम टू जर्मनी इज मास्टर्ससाठी येणे. मास्टर्स करायचं किंवा बॅचलर्सही करू शकता तुम्ही, बट जनरली लोक मास्टर्ससाठी येतात. सो आपण मास्टर्सबद्दल बोलू. मास्टर्ससाठी येणे आणि मग वर्क विजा तुम्हाला मिळतो, विच इज फॉर 18 months, आणि मग त्यानंतर जॉब घेणे. ही इझिएस्ट प्रोसिजर असते जर्मनीला येऊन एखादं आपली लाईफ जर्मनीमध्ये सेटल करण्याची. तुम्ही जॉबसाठी पण येऊ शकता डायरेक्टली, बट ती प्रोसिजर थोडीशी डिफिकल्ट असते. का? आता जर्मनी ही एक अशी कंट्री आहे जिथे खूप इंटरनॅशनल क्राऊड आहे. जसं आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये येऊन बाबा सगळ्यांनी मिक्स करून टाकलंय किंवा हे झालंय आणि मग मराठी लोकांना चान्स मिळत नाही वगैरे वगैरे. सो ही केस फक्त इंडियात नाहीये. डिफरन्स एवढाच आहे की इंडिया खूप मोठा आहे. इंडियाच्या एका स्टेट एवढे ह्यांचे कंट्रीज आहेत. आता महाराष्ट्र एवढं जर्मनी आहे. ओके, सो तुम्ही विचार करा की इट इज द सेम कंडिशन इन इंडिया, इट इज द सेम कंडिशन हिअर. तर जर्मनीमध्ये खूप जास्त इंटरनॅशनल स्टुडंट्स असतात आणि त्यांच्याकडे ऑलरेडी व्हिसा अवेलेबल असतो. मग आता जर्मन गव्हर्नमेंट आणि जर्मन कंपनीज ह्या त्या मुलांना व्हिसा किंवा त्या मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज देतील जे ऑलरेडी इथे अवेलेबल आहेत आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी व्हिसा आहे, का त्या लोकांना देतील जे कंट्रीच्या बाहेर बसलेत? कारण कंट्रीच्या बाहेरून जर तुम्हाला कोणाला तरी घ्यायचं असेल तर त्यांचा व्हिसा हा कंपनीला स्पॉन्सर करावा लागतो. सो लॉजिकल गोष्ट आहे की लोक काय म्हणतील किंवा कंपनी काय म्हणेल की बाबा मी त्याचा व्हिसा का स्पॉन्सर करू, जर माझ्याकडे ऑलरेडी इथे वर्कफोर्स अवेलेबल आहे आणि जे की स्टुडंट्स आहेत आणि ज्यांना गरज आहे पुढे शिकण्याची किंवा पुढे जॉब्स करण्याची. हे एक पहिलं रिझन असतं. दुसरं रिझन असतं की तुम्ही जर फ्रेशर आहात, तुमच्याकडे एक्सपिरियन्सच नाहीये. जनरली जेव्हा आपण इंडियामध्ये फ्रेशर असतो तेव्हा आपल्याकडे काहीही एक्सपिरियन्स नसतो. इफ द पर्सन इज एक्स्ट्रीमली धडपड करणारा असेल, एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, आणि टॅलेंटेड म्हणजे मी स्कोअरच्या हिशोबाने म्हणत नाहीये, पण इंटर्नशिप करतोय, हे करतोय, ते करतोय, पेपर प्रेझेंट करतोय, असा एखादा व्यक्ती असेल, विच इज अ रेअर केस, तर इट्स ओके. बट अदरवाईज जेव्हा आपली मुलं शिकत असतात, इंजिनिअरिंग करत असतात, तेव्हा आपण दुसरं काहीही करत नाही, जस्ट अभ्यास करतो. तशी केस इथे नाहीये. जेव्हा एखादा मुलगा बॅचलर करतो किंवा मास्टर करतो तेव्हा तो त्यासोबत इंटर्नशिप करतो. त्याला इंटर्नशिप्स कंपल्सरी असतात, त्याला युनिव्हर्सिटीकडनं प्रोजेक्ट्स असतात जे त्याला PhD स्टुडंट सोबत करावे लागतात. सो त्यांचे एक्सपिरियन्स हे तिथे वाढत जातात किंवा दांडगे होत जातात. किंवा कधी कधी मुलं काय म्हणतात की चल कंपल्सरी इंटर्नशिप नाहीये पण मी ऍटलिस्ट एक एक्स्ट्रा इंटर्नशिप करून घेतो किंवा घेते सो दॅट मला हे बेनिफिशियल होईल. त्यासोबत मुलं काम पण करत असतात. जसं की आता तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधले आहे, सपोज तुम्ही मास्टर्स केलंय किंवा IT बॅकग्राऊंडमध्ये आहे किंवा फार्मास्युटिकल वॉट एव्हर बॅकग्राऊंडमध्ये आहे आणि तुम्ही इथे मास्टर्ससाठी आलात, तर इथे वर्क स्टुडंट म्हणून जॉब्स अवेलेबल असतात. तर वर्क स्टुडंट म्हणजे काय? अ वर्किंग स्टुडंट. हे जॉब तुम्ही प्रॉपर कंपनीत करू शकता आणि कंपनी वर्क स्टुडंटला खूप फ्रिक्वेंटली हायर करते, कारण वर्क स्टुडंटला फक्त 20 तास पर आठवडा, म्हणजे आठवड्यात फक्त 20 तास काम करण्याची परवानगी असते तुमच्या व्हिसावरती. आणि ह्या परवानगीवरती कंपनीला टॅक्स भरावा लागत नाही. दुसरी गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स भरावा लागत नाही. जेव्हा एखाद्या फुल टाइम एम्प्लॉईला हायर करायचं असतं तेव्हा त्याचा नुसता हेल्थ इन्शुरन्स असतो 500 ते 600 युरो. त्यातला अर्धा हा कंपनीला भरावा लागतो. पण स्टुडंटमध्ये जेव्हा तुम्ही स्टुडंट असता तेव्हा तुमचा हेल्थ इन्शुरन्स असतो 125 युरो ते 130 युरो, आणि जो फक्त स्टुडंट भरतो त्याला कंपनीला काहीही भरावं लागत नाही. सो कंपनीचे हे टॅक्सेशन आणि हे हेल्थ इन्शुरन्सेस हे सगळे मायनस होतात. मग कंपनी काय म्हणते, मग मी फुल टाइम एम्प्लॉयर हायर करण्यापेक्षा जे बाकीचे काम आहेत, आजूबाजूचे काम आहेत, त्यांच्यासाठी मी वर्क स्टुडंट हायर करते किंवा वर्क स्टुडंट हायर करेल. अँड त्यामुळे वर्क स्टुडंटचे जॉब्स हे खूप जास्त अवेलेबल असतात. मग तुम्ही काय करता, तुम्ही आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे तर तुम्हाला जो जॉब मिळेल तो असेल वर्क स्टुडंट इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता तुम्ही जर तुमचा मास्टर्स आहे 2 वर्षाचा, जनरली पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये जर्मनीत हे 2 वर्षात लगेच मास्टर कम्प्लीट होत नाही, 3, 3.5, 4 वर्ष लागतात, कारण ते डिफिकल्ट असतं. ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्यांच्या मास्टर्सपेक्षा जर्मनीचे पब्लिक युनिव्हर्सिटीचे मास्टर्स हे डिफिकल्ट आणि थोडे अकॅडमिक बेस्ड आहेत, सो त्यांना वेळ लागतो.
मग ह्यात जर तुम्ही 1 वर्षभर हे वर्क स्टुडंट म्हणून जॉब केला तर तिथे तुमचा बराच एक्सपिरियन्स वाढला 1 वर्षाचा. सो असे हे एक्सपिरियन्सेस इकडे मास्टर्स करणाऱ्या स्टुडंट्समध्ये जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू पर्सन हू इज डुईंग ऑर स्टडिंग ऑर इज अ फ्रेशर इन इंडिया. सो मग त्यामुळे लोक प्रेफर करतात इकडच्या स्टुडंट्सला आधी हायर करणे ॲज कम्पेअर्ड टू समवन हू इज कमिंग फ्रॉम अ फॉरेन कंट्री. मग तुम्ही कधी हायर होता? जेव्हा तुमच्याकडे एक्स्ट्रीमली काहीतरी अमेझिंग टॅलेंट आहे. म्हणजे तुम्ही एकतर कोडिंगमध्ये मास्टर आहात, काहीतरी खूप भयानक पेपर प्रेझेंटेशन्स केलेत किंवा खूप जास्त पेपर प्रेझेंटेशन केलेत, ऑर तुमची जर्मन स्किल्स खूप छान आहेत. B1, अबाव B1, B2, C1 असे जर्मन स्किल्स आहेत. मग दिस इज ऑल्सो वन प्लस पॉईंट बिकॉज तुम्हाला जर्मन येतंय, तुमच्याकडे तुमची डिग्री आहे, सो यू आर अ गुड चॉईस. सो असे जे एक्सेप्शन्स असतात त्यावेळेस मग तुमचे चान्सेस वाढतात. मी असं नाही म्हणणार की चान्सेस अजिबात मिळत नाही, चान्सेस वाढतात. सो कधी पण जेव्हा तुम्ही ॲज अ स्टुडंट करता तेव्हा 4 वेगळ्या गोष्टी करा. एकाच गोष्टीला किंवा फक्त मी अभ्यास करतेय, मी हे करतेय, मी बॅचलर्स करतोय, या गोष्टीला फक्त तुम्ही चिटकून राहू नका बिकॉज त्याच्याने तुमचे अपॉर्च्युनिटी लेवल्स कमी होतात. आणि जर इकडचे स्टुडंट्स करू शकतात तर आपण का नाही करू शकत? ह्यांच्याकडे पण तेवढेच तास आहेत, आपल्याकडे पण तेवढेच तास आहेत. इनफॅक्ट मी म्हणेल इंडियात बसून तुम्हाला जेवण आयतं मिळतं, आई देते नाहीतर मेस देते. तुम्हाला ग्रॉसरी असेल तर तिथल्या तिथे सगळं अवेलेबल असतं अँड यू कॅन गेट एव्हरीथिंग. तसं जेव्हा तुम्ही इथे ॲज अ स्टुडंट येता, तुम्ही स्वतः कुक करता, मेस तुम्हाला कोणी देत नाही, ह्यांचं जेवण तुम्ही जेवू शकत नाही, स्वतःचे कपडे, स्वतःचं ग्रॉसरी हे सगळं स्वतःला करावं लागतं. प्लस पॉकेट मनी पॅरेंट्स पुरवत नाही, आपण स्वतःच अर्न करावे लागतात. सो आठवड्यातले तुमच्याकडे असलेले तास हे एखादा स्टुडंट जो जर्मनीत काम करतो त्याच्याकडे असलेल्या तासांपेक्षा खूप जास्त असतात आणि त्यामुळे आपण खूप जास्त प्रोडक्टिव्ह होऊ शकतो बिकॉज आपले असे छोटे छोटे टाइम सेव्ह होतात. आता तुम्हाला प्लॅन करावं लागतं. जर्मनीमध्ये जनरली संडे एव्हरीथिंग इज क्लोज्ड. इट इज कॉल्ड ॲज अ रुहटाग. रुहटाग म्हणजे अ काम डे. सो एव्हरीथिंग विल बी क्लोज्ड. ग्रोसरी स्टोअर्स, एव्हरीथिंग. तुम्ही असं बाहेर पडलात ना तर तुम्हाला कोणीच दिसणार नाही रोडवरती. सो एव्हरीथिंग इज क्लोज. मग तुम्हाला तसं पण प्लॅन करावं लागतं की मग मी आता ग्रोसरी कधी शॉपिंग करू, मग ओके ठीक आहे मी सॅटर्डेला जाऊन शॉपिंग करेल. सो यू हॅव टू प्लॅन ऑल द टाइम आणि त्यामुळे आपल्या मुलांकडे हा वेळ जास्त असतो. सो बी अ लिटल मल्टिपल ऑर मल्टी ॲक्टिव्हिटीज. इथे जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती मी मेन्शन केली आहे, ह्याचा तुम्ही फोटो काढू शकता. सो ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे राहील, ती मी तुम्हाला जास्त ओव्हरली सांगणार नाही. दॅट यू कॅन ऑब्व्हियसली सी फ्रॉम हिअर. सो पब्लिक युनिव्हर्सिटीजची मोस्टली फी असते 200 to 500 euros पर सेमिस्टर. सो जर तुम्ही चार सेमिस्टर्समध्ये म्हणजे 2 वर्षात कंप्लीट केलं तर एवढी फी तुम्हाला भरावी लागते, विच इज इन पर सेमिस्टर म्हटलं तर इन रुपीज इट इज 45,000. सो तुमचा टोटल खर्च जो असतो तो 2 ते 3 लाखापर्यंत जातो मास्टर्सचा, विच इज इवन लेस दॅन व्हॉट वी पे इन इंडिया. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जर मिळाल्या तर या पेड असतात. तिथे तुमचा खर्च 6,000 euros to 30,000 euros पर्यंत जातो, विच इज अप्रॉक्सिमेटली 5 lakhs to 28 lakhs. इट डिपेंड्स ऑन द युनिव्हर्सिटी अगेन. युनिव्हर्सिटीज कशा शोधायच्या? दाद DAAD या वेबसाईटवर जाऊन तुमचा कोर्स तो जर्मनमध्ये हवा का इंग्लिशमध्ये हवा हे फक्त फिल्टर्स लावले तर तुमच्या कोर्सशी रिलेटेड सगळ्या युनिव्हर्सिटीज आणि त्या युनिव्हर्सिटीजला कसं अप्लाय करायचं, त्याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, या सगळ्या हिंट्स तुम्हाला या छोट्याशा वेबसाईटवरती मिळतात. मला बऱ्याचदा लोक कॉन्टॅक्ट करतात की मग मला हे करायचंय, मग तुम्हाला शोधून दे. अँड व्हॉट आय पर्सनली फील इज की जर तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी ही स्वतः शोधू शकत नाही, जेव्हा की आता गुगल अवेलेबल आहे, तर तुम्ही जर्मनीला येऊ नका. बिकॉज ही छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही जर टाकलं ना युनिव्हर्सिटीज इन जर्मनी तर आधी ही दादची वेबसाईट येते, बिकॉज दिस इज द ट्रस्टेड वेबसाईट अँड द जर्मन वेबसाईट. फक्त ह्याच्यावरती तुम्हाला हवा तो कोर्स आणि कुठल्या भाषेत हवा तो कोर्स टाकायचा आहे. जर एवढं पण तुमच्याकडनं होत नसेल तर मग काहीच फायदा नाही एखाद्या दुसऱ्या कंट्रीत येऊन ती कंट्री एक्सप्लोअर करण्यात. सो सर्च करायची जबाबदारी ही आपली स्वतःची असते.
त्यानंतर गायडन्स म्हणून कुणाला तरी आपण नक्कीच विचारू शकतो की बाबा ह्या युनिव्हर्सिटीत असं आहे, हे मला कळालं नाही, हे तू मला सांगू शकतेस का किंवा सांगू शकतोस का. ह्याच्यासाठी वेल फ्रिक्वेंटली ओपन. बट जर कोणी मला येऊन असं म्हटलं की मला हा कोर्स करायचा आहे, युनिव्हर्सिटी शोधून दे, तर मी आधीच सांगते मी हे करणार नाही. बिकॉज जर आपल्याला तिथे जायचंय तर ऍटलिस्ट युनिव्हर्सिटी आणि कोर्स शोधणं एवढी धडपड तरी आपण स्वतः केली पाहिजे, असं माझं ऍटलिस्ट म्हणणं आहे. तुम्ही अप्लाय कसे करता? तुम्ही युनिव्हर्सिटीज दादवर शोधता आणि अप्लाय करताना एकतर युनि असिस्ट ही तुमचा मेडिएटर आहे, ह्याच्या थ्रू अप्लाय करावं लागतं, किंवा त्या युनिव्हर्सिटीचे स्वतःचे पोर्टल्स असतात त्याच्यावर अप्लाय करावं लागतं. आता या दादच्या वेबसाईटवरती हे पण मेन्शन असतं की ह्या युनिव्हर्सिटीच्या ह्या कोर्सला तुम्ही कसं अप्लाय करायचंय. युनि असिस्टने अप्लाय करायचंय का त्या युनिव्हर्सिटीचं स्वतःचं पोर्टल आहे त्यांनी अप्लाय करायचंय. सो हे व्यवस्थित तिथे दिलेलं असतं, आपल्याला जस्ट त्या स्टेप्स फॉलो करून अप्लाय करायचं असतं. आणि तरीही नाही समजलं तर देर इज समवन ऑर दी अदर टू हेल्प. युट्यूबवर व्हिडिओज असतात किंवा गाईड्स असतात, किंवा मी स्टार्टिंगला माझा ईमेल आय डी दिलाय त्या स्लाइडवर मी परत जाईन, यू कॅन नोट इट डाऊन. तुम्ही ईमेल आय डी वरती मला मेसेज करू शकता की ही युनिव्हर्सिटी मी बघितली, ही स्पेसिफिक एक गोष्ट होती जी मला समजली नाही, कॅन यू प्लीज एलॅबोरेट, कॅन यू प्लीज एक्सप्लेन अँड सो ऑन. आणि कधी पण ऑब्झर्व, प्रत्येक गोष्ट वाचताना नीट वाचा आणि ऑब्झर्व करा. कारण जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तिथे 3 कॅटेगरीज असतात. डेडलाईन्स या जर्मनसाठी वेगळ्या असतात, युरोपियन स्टुडंटसाठी वेगळ्या असतात आणि नॉन युरोपियन स्टुडंटसाठी वेगळ्या असतात. सो हे व्यवस्थित आपण बघून ठेवलं तर बेटर असतं की बाबा नेमकी माझी वेबसाईट किंवा माझा पोर्टल किंवा माझी डेडलाईन किंवा माझे रिक्वायरमेंट्स इथे अप्लाय करण्याचे काय आहेत. देन जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये ॲज अ स्टुडंट येता तर तुम्हाला काय काय पॉसिबिलिटीज किंवा काय काय पर्क्स असतात. लेस ट्युशन फी, ते मी आत्ताच सांगितलं. जर तुमची जर्मन चांगली असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप अपॉर्च्युनिटीज पण अवेलेबल असतात. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये खूप जास्त असतात कारण त्यांच्या फीजच भरमसाठ असतात. पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये थोडे जास्त रिस्ट्रिक्शन्स असतात, भाषा यावी लागते, एक्स्ट्रा करिक्युलर लागतं अँड सो ऑन. इंग्लिशमध्ये टीचिंग अवेलेबल आहे, जर्मनमध्ये असतं. इंग्लिशमध्ये असेल तर फी जास्त असते कारण त्यांना स्पेशल स्टाफ हायर करावा लागतो. सो तुमचं जर जर्मन छान असेल तर तुम्ही जर्मन कोर्सेसला अप्लाय करू शकता, आणि अदरवाईज तुम्हाला तुमच्याकडे जर थोडे पैसे जास्त अवेलेबल असतील तर तुम्ही इंग्लिश कोर्सेसला अप्लाय करू शकता. फक्त एवढंच आहे की इंग्लिश कोर्सेसला जरी अप्लाय केलं तरी जॉब मार्केटमध्ये उतरताना तुम्हाला जर्मन यावी लागते. IT फील्ड्समध्ये असेल तर थोडं सोपं जातं, थोडी कमी जर्मन चालते. बट अदरवाईज टेक्निकल, मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल, मार्केटिंग, वेब डिझाईन या फील्ड्समध्ये तुम्हाला जर्मन लागते. कारण तुमचा क्लायंट जर्मन असेल, तुम्हाला जर्मनमध्ये बोलावं लागेल, तुमच्या मीटिंग जर्मनमध्ये होतील. मग तुम्ही त्यांना असं नाही म्हणू शकत क्लायंटला की बाबा मला तर येत नाही जर्मन, तू इंग्लिशमध्ये बोल. सो दॅट्स वाय IT सोडून बाकी सगळ्या फील्ड्सला व्यवस्थित जर्मन येणं चांगलं असतं. ITला पण मी म्हणेल की अंडर एस्टिमेट करू नका, बिकॉज तुमची ग्रोथ थांबते. मग तुम्ही मीटिंगमध्ये सगळे लोक बोलत बसता आणि तुम्हाला काहीच बोलता येत नाही, अर्ध्या गोष्टी समजत नाही, तुमची ग्रोथ थांबते. सो काम चलाऊ जर्मनपेक्षा छान जर्मन असेल तर करिअर पण वाढेल आणि लोकांच्या ओळखी पण होतील. तुम्ही जास्त त्यांच्यामध्ये मिक्स होऊ शकाल, लाईफ सेलिब्रेट करू शकाल किंवा ते लोक जे ऍक्टिव्हिटीज करतात त्यात पार्ट घेऊ शकाल. सो फॉर गेटिंग अ जॉब इट्स ओके, बट फॉर सर्वायव्हिंग अँड ग्रोईंग यू नीड जर्मन. ओके, सो आता बेसिकली आपण एज्युकेशनशी रिलेटेड ज्या थोड्याशा गोष्टी होत्या त्या आपण आत्ता कव्हर केल्यात. नेक्स्ट, एक्झॅक्टली जॉबमध्ये जाण्याच्या आधी जर कुणाला काही इथे विचारायचं असेल, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अँड देन आय विल गो टू द नेक्स्ट पार्ट ऑफ द जॉब. मॅम जॉब कसं सर्च करायचं? हॅलो. ओके, जॉब कसा सर्च करायचा ह्या पार्टवरती मी नेक्स्ट पार्टमध्ये येते. जेव्हा मी जॉब्समध्ये जाईल तेव्हा तिथे मी वेबसाईट्स पण मेन्शन केल्या, तिथे देन यू कॅन सी इट, म्हणजे नोट डाऊन पण करू शकता. इज इट ओके? ओके, प्रोफेशन वाईज हां, प्रोफेशन लाईक मी थोडं डिवाइड केलंय, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स बेस्ड. सो प्रोफेशन वाईज ते जॉब्स पण आहेत कुठले आहेत आणि प्रोफेशन वाईज
तुम्ही सेम वेबसाईट्स वरती सगळ्या प्रोफेशन्सचे जॉब शोधू शकता. सो वी विल कम टू दॅट पार्ट. Okay. Any more questions based on studying in Germany? इंडियन जे एज्युकेशन आहे ॲक्च्युली मास्टर डिग्री, तर जर्मनमध्ये गेल्यानंतर त्याची लेवल जी आहे तीच राहते की ते कमी होते स्टँडर्ड? मी असं म्हणेल एज्युकेशन लेवल ही कमी नाही होत, ही सेम राहील. मी म्हणेल की इंडियामध्ये समजा तुम्ही मास्टर्स केलं तर तुम्ही तेच मॅक्झिमम शिकाल जे तुम्ही जर्मनीत शिकता. फक्त डिफरन्स काय होतो की पर्सनॅलिटी ग्रोथ आणि अवेलेबल रिसोर्सेस. सो इंडियन कॉलेजेसमध्ये पण आता डिपेंड करतं तुम्ही कुठे मास्टर्स करताय. जर तुम्ही IITत करत असाल तर मी म्हणेल इक्वली गुड, बिकॉज IIT मध्ये पण तुम्ही सेम गोष्टी करता ज्या तुम्ही जर्मनीत करता. तुम्ही प्रोफेसर अंडर काम करता इफ यू आर दॅट काइंड ऑफ अ स्टुडंट. तुम्ही PhD स्टुडंट सोबत काम करता, तुम्ही प्रोजेक्ट्स करता अँड XYZ थिंग्स. बट जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी लोकल कॉलेजमध्ये आहे, मग तिथे तुम्हाला किती रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्हाला जे रिसर्च पेपर्स असतात त्याच्या वेबसाईट्स असतात ते तुम्हाला फ्री अवेलेबल नसतात जनरली इंडियन कॉलेजेसमध्ये. सो ते इथे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये फ्री अवेलेबल असतात. सो यू हॅव अ लॉट ऑफ रिसोर्सेस. आणि जसं मी म्हटले की बाकीच्या अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत, जसं वर्किंग स्टुडंट म्हणून काम करणे, रिसर्च असिस्टंट म्हणून काम करणे. इथे एक हिवी जॉबचा प्रकार असतो. ते हिवी जॉब्स हे युनिव्हर्सिटीत असतात आणि डायरेक्ट प्रोफेसर किंवा PhD ह्यांच्या अंडर असतात आणि बऱ्यापैकी लोक हे करत असतात. सो इथे मग तुम्ही थोडे जास्त डेव्हलप होता, तुम्हाला हँड ऑन एक्सपिरियन्स मिळतो, प्रॅक्टिकल मिळतो, थोडं तुम्ही इंटरनॅशनल कम्युनिटीला ओपन होतात. जेव्हा तुम्हाला खूप जास्त रिसर्च पेपर्स मिळतात तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये डीप डाऊन कॉन्व्हर्सेशन किंवा डीप डाऊन स्टडी करू शकता. सो हे थोड्याशा ज्या गोष्टी आहेत ह्या वरचढ आहेत. सिलेबस मी नाही म्हणणार की डिफरंट आहे, सिलेबस इज ऑलमोस्ट द सेम. इनफॅक्ट मी तर म्हणेल की आपल्याकडचा सिलेबस पण खूप चांगला आहे, मास्टर्स असो का बॅचलर्स असो, एनिथिंग. बट ह्या बाकीच्या गोष्टींमुळे फरक पडतो. Any more questions before we go to the next part? Okay, then let's go to the jobs. So masters and job opportunities for commerce. आता मी हे डायरेक्टली तुम्हाला सगळे सांगत नाही बसत, ह्याचे पण तुम्ही ॲज आय सेड यू कॅन टेक फोटो. सो तुम्हाला माहीत होईल की कुठे कुठे जॉब मला अवेलेबल आहे. सो कॉमर्स सेक्टर जनरली मार्केटिंग, MBA, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, इकॉनॉमिक्समध्ये पण खूप व्यवस्थित जॉब्स आणि व्यवस्थित पेमेंट्स आहेत, खूप छान पेमेंट्स आहेत. इवन इन ॲग्रिकल्चर, in agricultural technology, in agricultural engineering technology, in agricultural economics, you have very good jobs and very good opportunities. The only thing you should know is a good German, at least till B1 level before you start working. त्यानंतर तुम्ही तुमचं लेवल वाढवू शकता आणि ती हळूहळू वाढते, but at least before you should be knowing B1. B1 is B1 level. Then business administration, business computing, central banking, commerce, service management. So these are all the sectors in which you can work if you are a commerce student or if you are already working into commerce side. For arts आपल्याला असं वाटतं की आर्ट्सला जास्त अपॉर्च्युनिटी नाहीये, बट आर्ट्सला खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहे. इंटरनॅशनल टुरिझम, व्हेरी व्हेरी नाईस कोर्स किंवा व्हेरी व्हेरी नाईस साईड. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, व्हेरी व्हेरी नाईस साईड. सध्या टुरिझम इतकं जास्त बूमवर आहे दॅट यू नीड पीपल हू कॅन हँडल इंटरनॅशनल टुरिझम. आणि का? बिकॉज जेव्हा टुरिझम वाढतं तेव्हा इंटरॅक्शन वाढतं. इंटरॅक्शन वाढले की ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन या सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि आपल्याकडे जर एखादा एम्प्लॉई असा असेल ज्याला इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये डॉक्युमेंट समजतात, इंटरनॅशनल टुरिझम हँडल करता येतं, त्या क्लायंटशी बोलता येतं, त्यांचे टीम्स ऑर्गनाईज करता येतात, तर इट इज अ पर्क, इट इज अ व्हेरी गुड थिंग. त्यामुळे इंटरनॅशनल टुरिझम इज ऑल्सो ऑन अ बूम.
and a very good opportunities for people. Social design, sustainable innovations, हॉस्पिटॅलिटी मी ऑलरेडी म्हटले, इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा. आता हॉस्पिटॅलिटी मधनं आय विल से, माया मॅडमनी पण हे आधी सांगितलं होतं की नर्सिंग हे खूप छान प्रोफेशन आहे. थोडंसं आय एम गोइंग आउट ऑफ साइड, बट एनीवन कॅन स्टार्ट दिस नर्सिंग प्रोफेशन. तुम्ही आर्ट स्टुडंट असा, कॉमर्स असा, बट इफ यू आर इंटरेस्टेड. आणि ह्यासाठी जर्मन गव्हर्नमेंट ही तुम्हाला जर्मन लँग्वेजचे क्लासेस पण प्रोव्हाइड करते. तुमचं स्टे, अकोमोडेशन, रेसिडेन्स हे पण बघते, आणि प्लस तुम्हाला स्टिपेंडियम इज लाईक द मनी विच यू गेट. सो तुम्ही जेव्हा शिकत असता ह्यांच्याकडे की नर्सिंग कसं करायचं आहे, बिकॉज ते ऑब्व्हियसली जसं जपानमध्ये जपानी वेजनी झालं पाहिजे, तसं जर्मनी जर्मन वेजनी झालं पाहिजे. तर बिकॉज जेव्हा तुम्ही ते एज्युकेशन घेत असता त्याला म्हणता आउसबिल्डिंग. सो हे नर्सिंगचं जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा तुम्हाला स्टिपेंडियम मिळतो 1,1200 युरो. सो बिकॉज नर्सिंग ह्या फॅकल्टीमध्ये खूप जास्त डिमांड आहे, बिकॉज ह्यांच्याकडे तेवढे लोक नाही आहेत. किंवा अल्टेन म्हणजे वयस्कर लोकांची काळजी घेणे, हे पण इथे एक स्पेशल प्रोफेशन आहे. आणि ह्याच्यासाठी पण जर्मन गव्हर्नमेंट स्पेशली हायर करते, लोकांना भाषा पण ट्रेन करते फ्रॉम झिरो. अँड वेन यू आर लर्निंग दे ऑल्सो प्रोव्हाइड यू मनी. द ओनली थिंग इज की हे असे प्रोफेशन्स आहेत जे तुम्ही प्रोबॅबली इंडियात गेल्यावर तुम्हाला अवेलेबल नसतील, बट त्या रिलेटेड जर काही असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल वर्किंग इन सम गुड हॉस्पिटल, सम गुड क्लिनिक्स, किंवा जर अल्टनफ्लेग असेल म्हणजे टेकिंग केअर ऑफ ओल्ड पीपल, हे जर प्रोफेशन असेल तर तुम्ही एखादी संस्था आहे जिथे हे असं काम चालतं तर तिथे तुम्ही करू शकता. बट जनरली जेव्हा तुम्ही जर्मनीत येता तेव्हा हे एक स्पेसिफिक प्रोफेशन आहे, आणि ह्या प्रोफेशनला खूप जास्त डिमांड प्लस खूप जास्त करिअर आहे. बट द ओनली इम्पॉर्टंट थिंग इज जर्मन खूप फ्लुएंट यायला पाहिजे, बिकॉज वयस्कर लोक आहेत, इंग्लिश शिकणार नाहीत, बोलणार नाहीत. आणि जसं आपल्याकडे असतं तसंच वयस्कर लोक हे कधीही लवकर अडॅप्ट होत नाही, मग त्यासाठी आपल्याला अडॅप्ट व्हावं लागतं. बट गुड थिंग इज की जर्मन गव्हर्नमेंट त्यासाठी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करते. तुम्हाला रेसिडेन्स प्रोव्हाइड करते, तुम्हाला लँग्वेज कोर्सेस प्रोव्हाइड करते, प्लस पैसे पण देते, बिकॉज यू आर गोइंग टू बी समवन हू इज गोइंग टू वर्क देअर इन फ्युचर. सो दीज थिंग्स ऑल्सो वर्क. ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन, वन्स अगेन एक्स्ट्रीमली बूमिंग फील्ड. एक्स्ट्रीमली म्हणजे मला हे माहित होतं की हे बूमिंग फील्ड आहे, पण हे मी तेव्हा एक्सपिरियन्स केलं जेव्हा मी या फील्डमध्ये इंटर्नशिप केली इन टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन वन ऑफ द कंपनी. अँड दॅट टाइम आय अंडरस्टूड की गॉड, दिस इज सच अ बूमिंग फील्ड. आणि मी सरप्राईज होते जेव्हा मला त्यांनी एक प्रोजेक्ट दिला होता जिथे मला जर्मन टू हिंदी ट्रान्सलेट करायचं होतं. सो माझ्याकडे फोक्स वॅगनचं गेब्राउक्स अनवायझुंग म्हणजे युजर मॅन्युअल त्यांनी दिलं होतं, आणि खूप प्रचंड मोठं होतं, आणि त्यांनी ऑलरेडी ट्रान्सलेट ते करून घेतलेलं, मला फक्त चेक करायचं होतं, बट ते खूप मोठं होतं. आणि त्यांच्याकडे इंटर्न्समध्ये मी एकच होते हू वॉज फ्रॉम इंडिया, आणि जिला हिंदी मराठी हे येत होतं. सो मग त्यांना हिंदीत हवं होतं. सो त्यांनी मला स्पेशली कॉल करून अर्जंटली हे केलं की बाबा मला वी अर्जंटली नीड दिस, आणि आमच्याकडे कुणीच नाहीये ज्याला हिंदी येतं, तर तू प्लीज हे करून दे, बाकीची सगळी तुझी कामं बाजूला ठेव. अँड ते खूप मोठं मॅन्युअल होतं, अँड आय लर्न्ड रिअली अ लॉट फ्रॉम इट. आणि त्यानंतर मी ऑब्झर्व केलं की वर्ल्डमध्ये इतक्या भाषा आहेत, एक्स्ट्रीम लेवल, आपण इमॅजिन पण नाही करू शकत कुठल्या कुठल्या भाषेमध्ये कुठल्या कुठल्या देशात काय काय लागतं. आणि अ गुड थिंग इज की आपल्याकडे इंडियामध्येच एवढ्या भाषा आहेत. डिड यू नो वी हॅव 128 लँग्वेजेस, 128 मेन लँग्वेजेस, ऍक्सेंट्स पण नाही. सो आपल्या स्वतःकडेच इतक्या भाषा आहेत, त्यामुळे ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन हे फील्डही खूप जास्त बूमिंग आहे, बिकॉज इंडिया हा नुसता एक मार्केट नाही आहे, बट इंडिया इज ऑल्सो प्रोड्युसर. सो आपण सर्व्हिसेस किंवा गुड्स हे आपण प्रोड्यूस पण करतो, आणि प्लस आपण ते घेतो पण. त्यामुळे आपण नुसतं कस्टमर नाही तर आपण प्रोड्युसर पण आहे. त्यामुळे हिंदी, इंग्लिश, इवन मराठी, रिजनल लँग्वेजेस पण लागतात, बट हिंदी आणि इंग्लिशची खूप जास्त डिमांड आहे टू इंटरप्रेट किंवा टू ट्रान्सलेट डॉक्युमेंट्स इन टू जर्मन. सो जर्मन हिंदी, जर्मन इंग्लिश. आणि अ थिंग इज की जर्मन गव्हर्नमेंटकडे एक स्पेशल
एक्झामिनेशन असते. सो त्याला आपण म्हणतो स्टाटलीशा आनेरकांड. स्टाटलीशा आनेरकांड म्हणजे जर्मन सर्टिफाईड स्टेट ट्रान्सलेटर. सो आर्ट स्टुडंटसाठी हे पण खूप जास्त असतं, इंग्लिश जर्मन. फक्त एवढंच आहे की ती एक्झाम तुम्हाला जर्मनीत द्यावी लागते. जर तुम्ही ती एक्झाम क्लिअर केली तर ती भाषेच्या सेटसाठी असते, जसं की इंग्लिश भाषा आणि जर्मन भाषा. तर ह्या सेटसाठी ती एक्झाम असते. तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये तुमची प्रोफिशियन्सी प्रूव्ह करावी लागते आणि मग तुम्हाला स्टॅम्प मिळतो तुमचा स्वतःचा, आणि तो स्टॅम्प दर्शवतो की तुम्ही जर्मन सर्टिफाईड स्टेट ट्रान्सलेटर आहात. आणि फक्त त्या स्टॅम्प मारण्याची एखादी गोष्ट, एखादा डॉक्युमेंट हे बरोबर आहे, करेक्टली ट्रान्सलेटेड आहे, ह्याच्यावर जर तुम्हाला स्टॅम्प करायचा असेल तर तुमच्या स्टॅम्प पुढे कुणीही जाऊ शकत नाही. ऑब्व्हियसली यू हॅव टू बी शुअर की ते सेफ आहे डॉक्युमेंट, नो वन इज मिसयुजिंग यू. पण फक्त तो एक स्टॅम्प मारण्याचे तुम्हाला 5 ते 10 युरो मिळतात. त्याच्या आधी थोडीशी मेहनत आहे अभ्यास करण्याची, बट दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स. आणि हे तुम्ही नुसतं ट्रान्सलेशन नाही, इंटरप्रिटेशन पण करू शकता. आणि जर थोडंसं स्वतःला जास्त डेव्हलप केलं किंवा छान कॉन्टॅक्ट वाढवायचा प्रयत्न केला कंपनीज बरोबर टायअप करून, तर बऱ्याच वेळा तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर इंडियामध्ये बसून पण हे काम करू शकता. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा बऱ्याच फर्म्स आहेत छोट्या छोट्या, ज्या मोठ्या ट्रान्सलेशन कंपनी ज्या ज्या जर्मनीमध्ये आहे ह्यांच्याशी टायअप मध्ये काम करतात. सो इथून प्रोजेक्ट त्यांना जातात. सो मी जिथे इंटर्नशिप करत होते तिथूनच आम्ही बरेचसे प्रोजेक्ट पुण्यामध्ये पाठवायचो आणि तिथून ते आम्हाला ट्रान्सलेट करून मिळायचे. वन मोर थिंग, बिकॉज आपल्याकडे लेबर इज कम्पॅरेटिव्हली चीपर ॲज कम्पेअर्ड टू द लेबर इन जर्मनी. सो ते पण होतं, म्हणजे आपल्यासाठी तो खूप छान पैसा असतो, बट ह्यांच्यासाठी इट इज स्टील लेस, की ह्यांना कमी पे करावं लागतं. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द गुड अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स ऑफ आर्ट्स. इंडियामध्ये खूप कंपनीज आहेत. पुण्यातल्या पुण्यातच इतक्या जर्मन कंपनीज आहेत आणि तिथे जर्मन डेलिगेट्स येत असतात कन्सिस्टंटली. सो या डेलिगेट्सला सुद्धा तुम्हाला इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशन हे त्यांच्यासोबत करता येतं. त्यांच्यासोबत तुम्हाला फिरता येतं, एखादी सिटी त्यांना दाखवता येते, अँड यू गेट व्हेरी नाईसली पेड. म्हणजे जवळजवळ 3,000 ते 5,000 पर डे असा एखादा इंटरप्रेटर, जर्मन इंटरप्रेटर जो चांगला आहे ह्याचा रेट असतो. तो फक्त त्या डेलिगेट सोबत फिरायचं, इंटरप्रेट करायचं, म्हणजे दुभाषीसारखं काम करायचं. त्यांना जर शॉपिंग करायची असेल तर ते, त्यांना कंपनीत काम असेल तर कंपनीत, अँड यू गेट पेड पर डे बेसिस. ऑब्व्हियसली हे फ्रीलान्सिंग जॉब्स असतात, बट दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी इफ यू कॅन डू अ गुड मार्केटिंग अबाउट युअर सेल्फ. इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी मी जास्त दिलं नाहीये, एकदम शॉर्टमध्ये मेन्शन केलंय. टेक्निकल फील्ड, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT आणि मॅनेजमेंट. मी डिटेलमध्ये जात नाहीये बिकॉज इतक्या फाटा फुटतात. प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, अजून सेल्स फोर्स आहे, यू हॅव जावा, यू हॅव दिस, यू हॅव दॅट. सो एखाद्या टेक्निकल स्टुडंटला माहीत असतं की बाबा हे 4 मेन फील्ड्स आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्या फील्डमध्ये जायचं, दॅट इज युअर चॉईस. रिसर्चला जायचं ऑर व्हॉट यू वॉन्ट टू डू. सो मेजर फील्ड्स. आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्सला तर you know you always have a scope because Germany is called as the father of automobiles, mother of engineering. So you will always have opportunities here and more opportunities if you know a good language. जर्मनीत यायचं कसं? फक्त जॉबसाठी. जॉब सीकर विजा हे एक ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन. जॉब सीकर विजा हा तुम्हाला 6 महिन्याचा मिळतो. या विजावरती तुम्ही जर्मनीत येऊन तुमच्या क्वालिफिकेशन्सवर जॉब शोधू शकता. जॉब शोधत असताना तुम्हाला जर असे कुठले ऑड जॉब्स मिळाले, पिझ्झा डिलिव्हरी करणे, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये काम करणे, और तुमचा लक असेल तर वर्क स्टुडंट जॉब तुम्हाला मिळत नाही बिकॉज तुम्ही स्टुडंट नाहीये, बट एखादा लक असेल तुमचा आणि एखाद्या कंपनीत तुम्हाला पार्ट टाइम जॉब मिळाला, तर असेही जॉब तुम्ही करू शकता. हा 6 महिन्यासाठी मिळतो तुम्हाला. फक्त तुम्ही जेव्हा इथे येता जॉब सीकर विजावर, तेव्हा तुम्हाला जर्मन गव्हर्नमेंटला ब्लॉक्ड अकाउंट, इथे मी खाली लिहिलंय, ब्लॉक्ड अकाउंट मध्ये प्रूफ दाखवावं लागतं की 6 महिने सर्व्हाइव्ह होण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत. अप्रॉक्सिमेटली 900 ते 1000 युरो पर मंथ असे दाखवावे लागतात. म्हणजे 8,000 ते 9,000 युरो पर मंथ असे, 9,000 युरो टोटल अमाऊंट हे तुम्हाला जर्मन गव्हर्नमेंटला दाखवावी लागते. सो यू सी हिअर, you have
to have enough financial resources to support your stay in Germany. सो हे तुम्हाला आधी दाखवावं लागतं आणि मग तुम्ही इथे येता आणि मग तुम्ही जॉब शोधू शकता. पण जॉब मिळणं हे कम्प्लिटली तुमच्या स्किल्सवर डिपेंडेंट आहे. 6 महिन्यात जॉब नाही मिळाला तर यू हॅव टू गो बॅक. आणि जॉब मिळणं हे सोपं होतं जेव्हा आपल्याला ॲटलिस्ट 3ऱ्या लेवलपर्यंत जर्मन येत असतं. कधीही ही लोक तुम्हाला खूप जास्त स्किल्स येत आहेत का, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑलरेडी इथे जर्मनीत असता तेव्हा हे बघणार नाही की खूप स्किल्स येत आहेत का. फक्त हे बघतील की तुम्ही शिकण्यासाठी तयार आहात का, चॅलेंजेस फेस करायला तयार आहात का, आणि तुम्हाला भाषा येते का. हे त्यांचे बेसिक रिक्वायरमेंट्स असतात. जर्मनीमध्ये खूप जास्त ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग वरती काम चालतं. सो ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग, ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे रेझ्युमे बनवताना पण तुमच्या रेझ्युमेमध्ये कुठेही गॅप दिसायला नको. आणि जर गॅप असेल तर तुमच्याकडे त्या गॅपचं एक छान किंवा एक सुटेबल किंवा एक खरं एक्सप्लेनेशन पाहिजे की माझा रेझ्युमेमध्ये हा गॅप का आहे, मी एवढ्या दिवसात काय केलं, मी इथे काम का नाही केलं, किंवा मी इथे शिक्षण का नाही घेतलं, का मी इथे इंटर्नशिप करत होते, इथे मी काहीतरी शिकत होते, मी जर्मन शिकत होते, हे पण चालेल. बट गॅप नको. आणि गॅप असेल तर सुटेबल एक्झाम्पल पाहिजे. मी आजकाल बऱ्याच वेळा वाचते किंवा ऐकते, मला माझ्या आईला वगैरे पण लोक विचारतात की एज्युकेशन आता झालंय, बॅचलर्स वगैरे झालंय आणि आता मुलांना माझ्या जॉबसाठी बाहेर जायचंय तर काय केलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. आणि मग बऱ्याचदा आपण काय करतो की नाही आता तर मला जॉब पाहिजे पण मला बाहेरच पाहिजे, सो मी इथे काही जॉब नाही करणार, मी इथे काही हे नाही करणार, मी डायरेक्ट बाहेर जॉब बघेन. असं नाही चालत. मग तुम्ही तर 6 महिन्यात काय केलं, फक्त जॉब शोधला. जॉब शोधायला काय, रात्री गुगलवर बसलात, अप्लाय केलं, दिवसभर काय केलं, व्हॉट डिड यू डू इन दोज 6 months. दिस इज इम्पॉर्टंट. सो असं करू नका. हातात जे येतंय, जे मिळतंय, इंटर्नशिप आहे, शिकण्याची संधी आहे, काहीतरी शिका और काम करा, कलेक्ट एक्सपिरियन्स. सो डोंट सिट ॲट होम अँड से की नाही मी तर जॉब नाही करणार, मला तर फॉरेनला जायचंय. Do something. You should not have a gap in your resume. This is very important when you apply to German companies. किंवा गॅप असेल तर सुटेबल एक्सप्लेनेशन हवं त्या गॅपसाठी की माझ्या रेझ्युमेमध्ये गॅप का आहे. सेकंड थिंग इज शॉन्सेनकार्ट. हे मी इथे लिहिलंय, याचं करेक्ट स्पेलिंग आहे शॉन्सेनकार्ट. शॉन्सेन म्हणजे अ चान्स कार्ड, अन अपॉर्च्युनिटी कार्ड. हे अजून लॉन्च नाही झाले. दिस इज गोइंग टू बी लॉन्च्ड इन नेक्स्ट 6 months. सो अर्ली 2024 मध्ये हे लॉन्च होणार आहे. ह्याचा तुम्ही पॉइंट डिस्ट्रीब्युशनचा फोटो काढू शकता. इथे वेगळे वेगळे त्यांनी पॉइंट्स दिले. सो तुम्हाला शॉन्सेनकार्ट मिळण्यासाठी ॲटलिस्ट 6 पॉइंट्स लागतात. 6 पॉइंट्स मिळाल्यावरच तुम्हाला शॉन्सेनकार्ट हे अप्लाय होऊ शकतं. ह्याच्याने काय होतं, तुम्ही जर्मनीमध्ये येऊ शकता, 1 वर्षभर थांबू शकता शॉन्सेनकार्टच्या बेसिसवर. जॉब सीकर विजावर 6 महिनेच अलाउड असतं. शॉन्सेनकार्टवरती 1 वर्ष थांबू शकता आणि जॉब शोधू शकता. इन वर्स्ट केसेस पॉसिबिलिटी असते एक्सटेंड व्हायची. 1 वर्षात नाही मिळाला तर अजून 2 वर्षाची पॉसिबिलिटी असते, बट व्हेरी स्ट्रिक्ट सर्कमस्टान्सेस की 1 वर्षात का नाही मिळाला. आणि मिनिमम 6 पॉइंट्स तुम्हाला हवे शॉन्सेनकार्ट मिळण्यासाठी. मग 6 पॉइंट्स तुम्ही कसे कसे कलेक्ट करू शकता हे इथे मी सगळं डिस्क्राईब केलंय. जर तुम्ही फोटो काढलात तर तुम्हाला कळेल. अदरवाईज नंतर शांततेत जर्मनी शॉन्सेनकार्ट असं गुगलला टाकलं तरी पण तुम्हाला तिथे व्यवस्थित कळेल. एक शॉर्टमध्ये मी सांगते. सफिशियंट नॉलेज ऑफ जर्मन ॲट लेवल A1 और नॉलेज ऑफ इंग्लिश ॲट B2. सो या तुमच्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. यू कॅन वर्क ऑन अ पार्ट टाइम जॉब अप टू 20 hours. 20 तास तुम्ही काम करू शकता शॉन्सेनकार्ट घेऊन आल्यावर. वन्स अगेन ऑड जॉब्स जोपर्यंत तुम्हाला चांगला जॉब मिळत नाही. 4 पॉइंट्स आहेत तुम्हाला कशा करता. फॉरेन प्रोफेशनल क्वालिफिकेशन. जर तुमच्याकडे एखादं फॉरेन प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याला डायरेक्ट 4 पॉइंट्स आहेत. 3 पॉइंट्स आर अवॉर्डेड फॉर 5 years ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स. 3 पॉइंट्स प्रोफेशनल एक्सपिरियन्स असेल 5 वर्षाचा तर. और अल्टरनेटली you get 3 points if you have German language skills at level B2. B2 लेवल पर्यंत जर्मन येत असेल तर डायरेक्ट 3 पॉइंट्स मिळतात. सो मे बी तुमच्याकडे हे 3 पॉइंट्स झाले.
अजून तुमच्याकडे दुसरं काही असेल, 2 पॉइंट्स फॉर 2 इयर्स ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स. 2 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे, B2 पर्यंत जर्मन येतंय, 3 + 2 5 पॉइंट्स झाले. 1 point is awarded for applicants who are not older than 40. 40 वर्षाच्या खाली आहात, 1 पॉइंट मिळाला, 6 पॉइंट झाले. यू आर एलिजिबल फॉर युअर चान्सन कार्ड. सो हे एलिजिबिलिटी पॉइंट्स कसे कलेक्ट करायचे हे इथे त्यांनी दिलंय. हे तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळेल. लास्ट पॉइंट बघा, 1 point फॉर व्हेरी गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. इंडियन्सला जनरली व्हेरी गुड नॉलेज ऑफ इंग्लिश असतंच. हे C1 त्यांनी इथे म्हटलंय. C1 आपण प्रूव्ह करू शकतो, ज्या इंग्लिश लँग्वेजच्या एक्झाम्स असतात टोफेल किंवा IELTS देऊन ते प्रूव्ह करू शकतो. सो 1 पॉइंट मिळतो इंग्लिश येत असलं तर. सो असे यू कॅन कलेक्ट युअर पॉइंट्स. 6 पॉइंट्स तुमचे झाले पाहिजे, देन यू कॅन अप्लाय अँड यू कॅन गेट अ शॉन्सन कार्ट और यू आर एलिजिबल फॉर द शॉन्सन कार्ट. So this is the second thing. First was job seeker visa, second is Shonsen card. Shonsen card अजून launch नाही झालं. It is going to be launched after 6 to 7 months, approximately in May or June. Last important part, websites to find jobs from India. कुठल्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन चेक करू शकता जॉब्स. So Euros, LinkedIn, Stepstone, Eurojobs, Indeed. मी बिलीव्ह करते सगळ्यात जास्त स्टेपटोन, इंडीड या 2 वेबसाईट्स वरती. लिंक्डइन वरती ऑब्व्हियसली तुमचे प्रोफाइल्स असेल तर यू कॅन कनेक्ट टू पीपल, बट बेस्ट वे इज अप्लाइंग बाय स्टेपटोन्स अँड इंडीड. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनचे असा, या वेबसाईट्स वरती तुम्हाला सेफ जॉब्स आरामात मिळतात. सेफ जॉब्स इन द सेन्स शुअर जॉब्स, की इथे काही फ्रॉड वगैरे नाहीये. सो आय बेसिकली ट्रस्ट स्टेपटोन अँड इंडीड, अँड you can also try to apply to others. तुम्हाला जर सॅलरीज चेक करायच्या असतील तर ग्लासडोर किंवा तुम्ही चेक करू शकता gehalt.de वरती. सो हिअर यू कॅन चेक युअर सॅलरीज. अकॉर्डिंग टू द रिजन डिफर करतं. नॉर्थ साईडला थोड्या जास्त सॅलरीज असतात, साऊथ साईडला जास्त असतात, ईस्टर्न साईडला थोड्याशा कमी सॅलरीज असतात. सो इट डिपेंड्स. ओके, सो बिकॉज वी हॅव फिनिश्ड the part about jobs, जर इथे कुणाला प्रश्न असतील तर you can ask me. मित्रांनो, आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. Okay. Continue. Okay. So last part, जॉब्स इन डिमांड. हे मी आधीच सांगितलंय की कुठले जॉब्स इन डिमांड आहेत, तरी पण एकदा हायलाइट केलं इथे मी. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स, नर्सेस मेनली, IT कन्सल्टंट्स, इकॉनॉमिक बिझनेस मॅनेजमेंट एक्सपर्ट्स, प्रोडक्शन असिस्टंट्स, आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनियर्स, सेल्स अँड प्रोडक्ट मॅनेजर्स. जर्मनच्या लेवल्स कशा असतात? A1, A2 या तुमच्या जर्मनच्या बेसिक लेवल्स असतात. B1, B2 इंटरमिडिएट लेवल्स, C1, C2 एक्स्ट्रीम, सो प्रोफिशियन्सी लेवल्स. A1, A2 चे आपले सेशन्स आत्ता सुरू आहेत, किंवा मॅमनी मगाशी सांगितलं तुम्हाला की A1चं सेशन्स आपले 2 झालेत, आता 3रं चालू होतंय, आणि बेसिकचं 30 अवर्सचं सेशन पण आपलं एक कम्प्लीट झालंय रिसेंटली. सो प्रोफिशियन्सी लेवल्स जर्मन लँग्वेजच्या अशा आहेत. कुणाचे सर्टिफिकेट्स व्हॅलिड असतात? ग्योथे इन्स्टिट्यूट, इथे मी मेन्शन केलंय. सो द ग्योथे इन्स्टिट्यूट, these are international certifications which are valid for applications to job and education. त्याचंच प्रिपरेशन आपण आपल्या कोर्सेसमध्ये करून घेतो. सो जर्मन साठी ग्योथे इन्स्टिट्यूटला जी आपल्याला परीक्षा द्यावी लागते, त्याच परीक्षेच्या सिलेबसचं प्रिपरेशन आपण आपल्या कोर्सेसमध्ये करून घेतो, कम्पॅरेटिव्हली चीपर प्राइसेसमध्ये. आपली फी जिथे 6,000 आहे, तिथे तुम्ही जर ग्योथे इन्स्टिट्यूटमध्ये गेलात जर्मन शिकायला तर ती 25,000 आहे. सो इतका मोठा फीचा गॅप आहे, पण पोर्शन तोच आहे, सिलेबस तोच आहे, एक्झाम पॅटर्न तोच आहे. सो तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जर्मन शिकून मग यांची एक्झाम देऊ शकता, आणि विथ दो सर्टिफिकेशन्स यू कॅन
अप्लाय फॉर युअर एज्युकेशन. जेव्हा तुम्ही जॉबला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या सर्टिफिकेशन्स पण चालतात, until and unless they ask you. तिथे जर स्पेसिफिकली लिहिलेलं असेल की ग्योथे इन्स्टिट्यूटचाच पाहिजे तर यू हॅव टू सबमिट द ग्योथे इन्स्टिट्यूट. अदरवाईज तुम्ही स्टार्टिंगला अप्लाय करताना दुसरंही सर्टिफिकेट, जसं आपलं जळगाव युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आहे, तर तेही तुम्ही आधी सबमिट करू शकता. जर तिथे स्पेसिफिकली विचारलं असेल तर ग्योथे इन्स्टिट्यूटची तुम्ही एक्झाम देऊ शकता. आपण ऑलरेडी आपल्या कोर्सेसमध्ये त्यासाठी प्रिपेअर केलेलं असतं. यू जस्ट हॅव टू रजिस्टर फॉर द एक्झाम अँड गिव्ह इट. ते रजिस्ट्रेशन कसं असतं, काय असतं, हेही आपण जनरली कोर्सेसमध्ये दरवेळेस मी सांगत असते की दिस इज ग्योथे इन्स्टिट्यूट वेबसाईट, डेट्स कशा चेक करायच्या, रजिस्ट्रेशन कसं करायचं अँड सो ऑन. CERF लेवल्स म्हणजे काय, तर सेंट्रल युरोपियन रेफरन्स. सो सेंट्रल युरोपियन रेफरन्स हा युरोपियन भाषेसाठी असा आहे. A1, A2, B1, B2, C1, C2. A1 इज बेसिक, C1, C2 आर मोस्ट प्रोफिशियंट लेवल्स. आपण वरती पण पाहिलं शॉन्सन कार्टमध्ये C1 लेवल इंग्लिशची लागते असं त्यांनी तिथे म्हटलंय. सो त्यांच्या परीक्षा देऊन आपल्याला या लेवल्स मिळतात किंवा या लेवल्सचे सर्टिफिकेट्स आपल्याकडे असतात आणि वी कॅन प्रूव्ह की माझी CERF लेवल ही आहे. किती वेळ लागतो, हाऊ मच टाइम डू यू नीड? A1 आणि A2 ह्या 2 लेवल्स करायला कम्पॅरेटिव्हली तुम्हाला कमी वेळ लागतो. A1 ला 3 महिने, A2 ला अप्रॉक्सिमेटली 4 महिने. तुम्ही जर खूप डेडिकेटेड आहात, हेच करता आहात, तर A1 तुमचं 2 महिन्यातही संपू शकतं. इनफॅक्ट A2 पण मग तुम्ही फक्त भाषाच शिकताय. आता तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय किंवा तुमचा कोर्स बॅचलर्स कम्प्लीट झालाय, आता तुम्ही फक्त भाषा शिकताय, फुल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर आहे, दिवसाचे 6-7 तास त्या अभ्यासासाठी देऊ शकता. अशा कंडिशन्समध्ये मी असेही स्टुडंट्स पाहिले ज्यांनी 1.5 महिन्यामध्ये A1, A2 दोन्ही लेवल्स संपवल्यात. B1, B2 ला जास्त वेळ लागतो कारण ह्यांच्यामध्ये वोकॅब, ग्रॅमर हे एक्स्ट्रीम लेवल्सला वाढतं. सो B1 ला ॲटलिस्ट 5 महिने, B2 ला ॲटलिस्ट 6 महिने. सेम विथ C1 ॲटलिस्ट 6 महिने. C2 ला मात्र डिपेंड करतं प्रत्येकावरती. जर तुम्ही C1 पर्यंत छान अभ्यास केलाय तर C2 5 ते 6 महिन्यात होऊ शकतं. C1 पर्यंत छान अभ्यास नाही केलाय तर C2 ला तुम्हाला 1 वर्ष लागतं. ग्योथे इन्स्टिट्यूटचा डायरेक्ट 1 वर्षाचा डिप्लोमा आहे विच इज फॉर दिस लास्ट लेवल C2. बट C2 ची आपल्याला गरज पडत नाही जेव्हा आपण जॉब करता किंवा एज्युकेशन करता असतो. जॉबसाठी कुठल्याही जॉब आणि एज्युकेशनसाठी मी म्हणेल एज्युकेशनला ॲटलिस्ट A2, जॉबला ॲटलिस्ट B1 आणि त्यानंतर आपल्या ग्रोथसाठी आणि आपले चान्सेस बेटर करण्यासाठी B2 पर्यंत शिकणं गरजेचं आहे किंवा शिकावं. ह्यानी आपले अपॉर्च्युनिटीज आणि चान्सेस वाढतात. हू कॅन लर्न जर्मन असं मला जनरली लोक विचारतात. जर्मन कोण शिकू शकतं आणि व्हॉट इज द करेक्ट एज ऑफ लर्निंग जर्मन? देर इज नो करेक्ट एज ऑफ लर्निंग जर्मन. कधीही तुम्ही जर्मन शिकू शकता. माझी आई आता शिकतीये माझ्याकडून आधेमध्ये आणि खूप छान व्यवस्थित A1 लेवल छान बोलते किंवा छान कॉन्व्हर्सेशन छोटे छोटे करते. अजून एवढा कॉन्फिडन्स नाहीये पण छान वाचते. सो मी म्हणेल की देर इज नो एज. आणि ती जर एवढं छान करू शकते तर कुणीही करू शकतं. आणि आपल्याला तर माहित असेल एज इज जस्ट अ नंबर. इफ यू वॉन्ट यू कॅन लर्न ॲट एनी टाइम. आणि इंग्लिश यायलाच हवी जर्मन शिकायला असं कंपल्सरी नाहीये. जर्मनचं ग्रॅमर हे संस्कृत ग्रॅमर बरोबर सर आत्ताच आधी म्हटले की संस्कृत ग्रॅमर सारखं आहे. त्यामुळे जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर जर्मन लवकर येतं. बट मराठी जरी येत असेल तरी मराठी आणि जर्मनचं अंडरस्टँडिंग किंवा ग्रॅमॅटिक हे थोडंसं जे ग्रॅमर आहे ते थोडंसं सिमिलर असल्यामुळे आपल्याला लॉजिक समजायला सोपं पडतं. इंग्लिश आणि जर्मनचं ग्रामर खूप वेगळं आहे. त्यामुळे ही जर मिसकॉन्सेप्शन असेल की बाबा मला तर इंग्लिश येत नाही जर्मन कसं शिकू, तर डोंट वरी, बिकॉज इंग्लिश आणि जर्मनचं ग्रामर बऱ्यापैकी वेगळं असल्यामुळे तिथे ते कम्पॅरिझन होतच नाही. फक्त मिनिंग्स तुम्हाला लवकर समजतात. अदरवाईज तुम्ही मराठीतही मिनिंग लिहू शकता. असं थोडी कोणी म्हटलंय की एखाद्या गोष्टीचा मिनिंग मी इंग्लिशमध्येच लिहिलं पाहिजे किंवा अर्थ हा इंग्लिशमध्येच लिहिला पाहिजे. यू कॅन ऑल्सो राईट इट इन मराठी. सो मराठी आणि हिंदी जर येत असेल तर त्या कम्पॅरिझनमध्ये माणूस
त्याच्या हेल्पनी माणूस जर्मन लवकर शिकतो ॲज कम्पेअर्ड टू विथ द हेल्प ऑफ इंग्लिश. त्यामुळे मला खात्री आहे इथे मराठी किंवा हिंदी सगळ्यांनाच येत असेल. आता मी मराठीतच बोलते तर मराठी तर येतच असेल. So if you know Marathi, you can easily learn German. जर्मनचे प्रोनाउन्सिएशन्स थोडेसे सोपे आहेत. माया मॅडमनी आधी आपल्याकडनं ट्राय करून घेतले, तर माया मॅडमला थोडी जास्त मेहनत लागत असेल बिकॉज ते थोडेसे डिफरंट आहेत आणि थोडे वेगळे प्रोनाउन्सिएशन्स आहेत आणि दिसायलाही थोडे वेगळे दिसतात जर पिक्चर लिपी असेल तर. जर्मनचे प्रोनाउन्सिएशन्स काही काही आहेत ऑब्व्हियसली डिफिकल्ट, बट काही काही प्रोनाउन्सिएशन्स बेसिक आहेत. सो आपण एकदा सोबत ट्राय करू हे बेसिक वर्ड्स बोलणे. मी एकदा रिपीट करेन अँड यू पीपल कॅन रिपीट इट आफ्टर मी. सो पहिला शब्द आपल्याकडे इथे आहे गुटेन मॉर्गन. यू कॅन ऑब्व्हियसली रिपीट. ऑडिओ ऑन करा सगळ्यांनी. ऑडिओ ऑन करा. So you can try saying Guten Morgen. Guten Morgen. आणि इथे आपल्याला कळेल मॉर्गन म्हणजे मॉर्निंग, थोडंसं सिमिलर आहे इंग्लिश टू जर्मन. सो गुटेन मॉर्गन म्हणजे गुड मॉर्निंग. आता जर्मनमध्ये गुड आफ्टरनूनची कॉन्सेप्ट नाहीये. सो तुम्ही दिवसभरात कधी भेटला तरी गुटेन टाग म्हणू शकता. सो गुटेन टाग म्हणजे काय, आफ्टरनून. बट हा तुम्ही दिवसात कधीही वापरू शकता. सो यू कॅन रिपीट विथ मी, गुटेन टाग. Guten Tag. Sehr gut. नेक्स्ट इज गुटेन आबेंड म्हणजे गुड इव्हनिंग. येस. आणि लास्ट स्वतःचं नाव सांगायचं असेल तर आपण कसं सांगू. Ich heiße. तो इथे तुम्हाला बी दिसतोय, तो बी नाहीये, त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं स, लॉंगर एस. सो ich heiße श्रेया पाठक म्हणजे माझं नाव श्रेया पाठक आहे. Ich heiße श्रेया पाठक. जर तुम्हाला हे जमलं असेल, जर तुम्हाला रिपीट करता आलं असेल तर मी म्हणेल की यू कॅन ऑब्व्हियसली लर्न जर्मन बिकॉज इट इज इझी. Last one thing I would like to say here. जर तुम्ही हे सगळं ट्राय केलं आणि जर तुम्ही जर्मनीत आलात तर आफ्टर कमिंग टू जर्मनी मी आवर्जून हे सांगेन आणि मी प्रत्येकाला सांगते जे माझ्या ओळखीचे आहेत आणि जे येणार आहेत, ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज तुम्ही जर्मनीत आल्यावर किंवा तुम्ही कुठेही दुसऱ्या कंट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला त्या कंट्रीची सिटिझनशिप मिळेपर्यंत पगार असला आणि सिटिझनशिप मिळाली सुद्धा तरी पण तुम्ही शेवटी नेहमी तुमच्या कंट्रीला रिप्रेझेंट करत असता. यू विल ऑलवेज रिप्रेझेंट इंडिया. तुम्ही इकडचे सिटिझन झालात तरीही, बिकॉज तुम्ही वेगळे दिसता. लोक तुम्हाला विचारणार की बाबा तुझं ओरिजिन काय आहे. ओके, आय कम फ्रॉम इंडिया. सो यू विल ऑलवेज रिप्रेझेंट युअर कंट्री. सो तुम्ही जे काही कराल बाहेरच्या देशामध्ये ते हे डोक्यात ठेवून करा की इथं मी मराठा, ब्राह्मण, महाराष्ट्रीयन, गुजराती, मारवाडी हे काहीच नाहीये. इथे मी फक्त रिप्रेझेंट करते किंवा करतो एकच गोष्ट आणि ती आहे आय एम एन इंडियन. आणि लोक तुम्हाला खूप किनली ऑब्झर्व करतात. आपल्याकडे एवढा लोकांना वेळ नसतो, बट इथे लोक तुम्हाला खूप किनली ऑब्झर्व करतात जेव्हा तुम्ही बाकीच्या कंट्री जाऊ द्या, जेव्हा तुम्ही इंडियाहून येतात. बिकॉज इंडियाबद्दल कन्फ्युजन आहे लोकांच्या मनात. लोकांसाठी इंडिया ऋषीमुनींचा, हिमालयाचा, खूप नॉलेजचा, बुद्धिझमचा देश आहे. बट लोकांसाठी इंडिया गरीब, घाणेरडा, कचरा असलेला, मॅनर्स नसलेला, पंक्च्युअलिटी नसलेला असाही देश आहे. मग तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन इंडियाला काय रिप्रेझेंट कराल ही तुमची जबाबदारी आहे. मॅनरलेस, घाणेरडा, अनपंक्च्युअल रिप्रेझेंट कराल की ऋषीमुनींचा, रिच कल्चर, हिमालयाचा, वेदासचा, महाभारताचा रिप्रेझेंट कराल. सो हे तुमच्यावरती खूप जास्त मॅटर करतं की तुमच्या कंट्रीला तुमची लोक कसं बघतात. सो काहीही झालं, तुम्ही 20 वर्ष अख्खं आयुष्य जर्मनीत काढा,
तुम्ही शेवटी इंडियनच राहणार आणि तुम्हाला लोक इंडियन म्हणूनच बघणार. सो तसंच वागा की तुम्ही तुमच्या कंट्रीची एक इमेज किंवा एक लेवल मेंटेन ठेवाल. क्लेनलीनेस, पोलाइटनेस खूप मॅटर करतो. कोणाशीही बोलताना पोलाइटली, काम झालं, कामाआधी थँक्यू, वेलकम 1000 वेळा ही लोक बोलतात. साधं तुम्ही एखाद्या बेकरीत गेला तरी तिथे तुम्ही सांगताना म्हणाल कॅन आय प्लीज गेट अ ब्रेड. ती व्यक्ती तुम्हाला जेव्हा ब्रेड देते तेव्हा ती म्हणेल हिअर बिटर, म्हणजे येस प्लीज. मग ती तुम्हाला पैसे सांगताना म्हणेल इट मेक्स 7 euros प्लीज. तुम्ही तिला पैसे देताना म्हणाल ओके हिअर प्लीज. प्रत्येक वाक्यात यू विल हॅव प्लीज, थँक्यू, प्लीज, थँक्यू, प्लीज, थँक्यू. सो पोलाइटनेस मॅटर्स अ लॉट. ट्रान्सपरन्सी, खरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. तुम्ही जिथे काम करता, तुम्ही ज्यांच्यासोबत राहता, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीत जाता, बी ट्रान्सपरंट. मी आज आजारी आहे, मला हे काम आहे, माझ्याकडे फेस्टिवल आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. बी ट्रान्सपरंट. जे रिझन आहे ते खरं सांगा, कारण प्रत्येकाच्या पर्सनल स्पेसला खूप जास्त महत्व आहे. इंडियासारखं इथे कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की अरे मग आता कशाला सुट्टी, मग आता तू एक्स्ट्राच काम कर, मग तू हेच कर आणि हे कसं, हे नाही देणार. नाही, तुमच्या पर्सनल स्पेसला महत्व आहे. फक्त आधी इन्फॉर्म केलं पाहिजे, कारण ही लोक खूप जास्त प्लॅन करतात. तुम्ही जर एकतर जर्मन्सला सवय डायरेक्ट सोबत ठेवायची, म्हणजे मोबाईलमध्ये ती लोक कधी प्लॅन नाही करत. त्यांच्याकडे घरात मोठे कॅलेंडर्स असतात, अख्ख्या वर्षभराचे प्लॅन लिहिलेले, अदरवाईज डायरी असते. आणि यू विल बी सरप्राइज्ड, त्यांना जानेवारीत माहिती असतं ते जून मध्ये कोणाला भेटणार आहे. इतकं आधीपर्यंत ते प्लॅन करून ठेवता. मी परवाच माझ्या गेस्ट फॅमिलीकडे गेलेले, सो दे आर जर्मन्स, आणि वी प्लॅन्ड वेन वी आर गोइंग टू मीट इन डिसेंबर, अँड शी रोट इट इन हर डायरी दॅट ओके 19 डिसेंबर वी आर गोइंग टू गो टू ब्राउन्सवाइल. सो इतकं आधीपर्यंत त्यांचं प्लॅन असतं. तर ते एक्सपेक्ट करतात की तुम्हाला जर काही करायचं असेल, सुट्टी घ्यायची असेल, तर बाबा ऍटलीस्ट 2, 3, 4 आठवडे आधी तरी इन्फॉर्म करा. सो ट्रान्सपरन्सी ऑफ इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लर्न द लँग्वेज. ग्रो करायचं असेल, कल्चर समजून घ्यायचं असेल तर लँग्वेज शिका. नुसतंच युरोपला जाऊन इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी युरोपला येऊ नका. जर्मनीत तर अजिबात येऊ नका, बिकॉज तुमच्याकडे जर भाषा नसेल तर तुम्ही ग्रो नाही होणार. विंटरमध्ये खूप लोनली पडतं, म्हणजे इतकं जास्त डार्क असतं दॅट यू विल फील लाईक आय वॉन्ट टू गो बॅक टू इंडिया. इफ यू नो द लँग्वेज यू कॅन गो आउट, मिक्स विथ पीपल, हॅव कल्चरल डिस्कशन्स. त्यांचं ऍक्च्युअल ह्यांचा क्रिसमस कसा सेलिब्रेट होतो ते तुम्ही बघू शकाल. बिअर फेस्ट काय असतं, लोकांशी कसं बोलावं, हे लोक काय करतात. आपण जनरली टाइम स्पेंड करायचा म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जातो. हे लोकांचं असं नाहीये. हे लोक चालायला जातील, मग प्लॅन करायचं असेल ठीक आहे मग आपण सोबत काय करायचं, ठीक आहे आपण चालायला जाऊ. आणि चालत पण असं 15-20 मिनिटं नाही, छान 2, 3, 4 तास चालतात. सो ते त्यांचं चालणं असतं. अँड देन दे डिस्कस, दे टॉक, दे मीट, हॅव अ कॉफी. सो हे सगळं, सो द्या वेज आर डिफरंट. समर्समध्ये काय करणार, हायकिंगला जाणार, सायकलिंगला जाणार, लॉंग स्ट्रेचेस, मॅरेथॉन्स पळणार. सो दे आर व्हेरी स्पॉर्टी पीपल आणि नेचर लव्हिंग पीपल. जाऊन नदीच्या शेजारी बसणार, बस तिथे बसून गप्पा मारणार. सो हे सगळं तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल जर भाषा येत असेल तर. बॅलन्स युअर इंटरनॅशनल अँड नॅशनल कम्युनिटी. कधी पण दोन्ही कम्युनिटीज पाहिजे. असं नाही की इंटरनॅशनल कम्युनिटी फक्त आणि बस त्यांच्यासारखंच करत बसलो, कारण ऍट अ पॉइंट आपल्याला आपली लोक लागतात, आपलं जेवण लागतं, आपल्या गोष्टी शेअर करायला आपली कम्युनिटी इज ऑलवेज द बेस्ट. बट फक्त आपलीच कम्युनिटीत राहू नका. फक्त इंडियन, माझे किती फ्रेंड्स आहेत 3-3, 4-4 वर्षापासून जर्मनीत आहेत, बट इंडियन कम्युनिटीतच राहतात, त्यामुळे बाहेरची कम्युनिटीच माहित नाही. 4 वर्ष जर्मनीत राहून पण लँग्वेज येत नाही. मग जॉब ऍप्लिकेशन्सला प्रॉब्लेम येतात, लवकर सिलेक्ट होत नाही, देन हॅव टू गो बॅक टू इंडिया. सो बॅलन्स, ऑलवेज बॅलन्स युअर इंटरनॅशनल अँड नॅशनल कम्युनिटी. ऑब्झर्व टू लर्न. एखादी गोष्ट ऑब्झर्व कराल तर त्यातनं काहीतरी शिका. आणि ऑब्झर्व टू अंडरस्टँड. एखादी गोष्ट ऑब्झर्व कराल तर त्यातनं काहीतरी समजून घ्या की ही गोष्ट अशी का आहे, या गोष्टी अशा का होतात, मग इथे हे असं फूड का डेव्हलप झालं. सो ऑब्झर्व कराल तर शिकाल, आणि ऑब्झर्व कराल तर समजून घ्याल की एखादी गोष्ट अशी का होते किंवा ही गोष्ट किती छान आहे. डोंट जज. जर्मन्स टेक टाइम्स टू बी फ्रेंड्स.
सो जर्मन्सला जज करू नका. जर्मन्सला ट्रस्ट बसायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे ते लवकर फ्रेंड होत नाहीत. बट जर एकदा फ्रेंड झाले तर यू विल फाइंड देम बेस्ट फ्रेंड्स. खूप जास्त काळजी करतात, खूप जास्त आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला हेल्प करतात. सो दे आर व्हेरी गुड पीपल. जर्मन्स बद्दल मिसकॉन्सेप्शन आहे की जर्मन्स रूडच असतात. जर्मन्स आर नॉट रूड, दे टेक टाइम to trust someone and to be friend with someone. So don't judge. They are good people. Give time. You be good and they will be good with you. So that's what I had to tell you. Thank you very much. परत एक 5 मिनिटं जर कोणाला क्वेश्चन्स असतील आणि जर मॅमकडे टाइम असेल तेवढा तर आपण क्वेश्चन्स घेऊ. मीनवाईल इथे माझा ईमेल आयडी आहे. You can note it down if you have any other questions. Then you can write me gladly on my email. विद्यार्थी मित्रांनो, काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचाराल. कारण माया मॅडमनेही आणि श्रेया मॅडमनेही दोघांनी आपल्याला अगदी सखोल माहिती दिलेली आहे. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या तरी वेबसाईट्स कोणत्या बघणं गरजेचं आहे किंवा कसं आपण शोधणं गरजेचं आहे याचं डिटेल दोघांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि श्रेया मॅडम बद्दल तर मी सांगेल की फार कमी म्हणजे आपण म्हणे वयात त्यांनी खूप चांगलं अचीव केलेलं आहे आणि महत्वाच्या आणि त्या धुळ्याच्या आहेत. म्हणजे आपल्या म्हणूया की तीनही जिल्हे जे आपले आहेत की आपल्या इकडे ग्रामीण भाग आपण म्हणूया जनरली आपल्या भागातले आहेत आणि त्यांनी जर्मनीत जाऊन त्यांचं कसं बेटर अचीव केलेलं आहे किंवा आज त्या जॉबमध्ये कशा पद्धतीने सेटल होत आहेत याबद्दलही माहिती दिलेली. म्हणजे आपणही ते चांगलं करू शकतो आहोत याच्यातून तो संदेश घेणं फार महत्वाचं आहे. आणि जवळपास आता आपल्या ह्या 3 लेव्हलच्या आणि बेसिक आमची एक 30 तासांची जी झाली आहे म्हणजे जवळपास 4 बॅचेस म्हणायला हरकत नाहीये त्याला खरं तर. आणि एन्जॉय केलं सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ते अचीव केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे दोनही भाषा ज्या आहेत आतापर्यंत जापनीज जी आहे ती पहिली लेव्हल आपली पूर्ण झालेली आहे आणि याच्या ज्या लेव्हल झालेल्या आहेत तर दोनही लँग्वेजमध्ये आपण सर्टिफिकेट देत असतो. म्हणजे इंग्लिश विथ जर्मन तसंच इंग्लिश विथ जापनीज. त्याच्यामुळे काय होतं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचे अपॉर्च्युनिटी असते किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचा असतो तर दोन्ही भाषांमुळे तुम्हाला एक चांगला संधी मिळू शकते आहे आणि पुढे तुमचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करू शकता आहात. त्याच्यामुळे या विद्यापीठाने आणि महत्वाचं म्हणजे आपल्या विभागाचे संचालक जे आहेत प्राध्यापक आशुतोष पाटील सर हेच महत्वाचे खूप इंटरेस्टेड आहेत प्रत्येक गोष्ट करायला आणि विद्यार्थ्यांपर्यंत देण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आपले कुलगुरू महोदय जे आहेत तर त्यांचाही अट्टहास असतो की आपल्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर मात्र काही फॅसिलिटी आपण उपलब्ध करून द्याव्यात. आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर छोटे छोटे कोर्सेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्या अंतर्गत आपल्याला खूप काही अर्न करायचं आहे, स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे. तर त्याच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊन जास्तीचा पैसा खर्च करून जाण्यापेक्षा आपल्या दारातच घरी बसल्या बसल्या आपल्याला कमी पैशामध्ये सुविधा खरं तर विद्यापीठाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण त्याचा निश्चितच लाभ घ्यायचा आहे असं तर मला वाटतं आहे. मीनवाईल आपण जर्मन बद्दल जर काही प्रश्न असतील तर निश्चितच विचाराल. काही विचारायचंय कोणाला? जागेवर आहात सगळे? व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. तर आता चहाची वेळ झाली, कोणाची नाश्त्याची वेळ झाली असेल. किशोर सोनवणे सर जागेवर आहात? गोपीचंद धनगर, गौरव पाटील इकडे. हो मॅडम, चहा घेतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड. तो वास इथेपर्यंत आला म्हणून म्हटलं कोणी चहा घेत असेल. हरकत नाहीये. कोणाला विचारायचं असेल तर निश्चितच विचाराल. तसं मॅडमने तुमचा मेल आयडी पण दिलेला आहे आणि काही विचारायचं असेल तर विचारा. शक्यतो आपण सगळ्यांनी प्रवेश जर घेतला तर अजून सविस्तर माहिती तुम्हाला त्याच्या मार्फतही मिळू शकेल. काही काळजी करू नका. थँक्यू मॅडम, थँक्यू. यानंतर मित्रांनो आपले पुढचे जे प्रशिक्षक आहेत फ्रेंच
भाषेचे प्रशिक्षक आपण मागच्या वर्षी तो लॉन्च केलेला होता, परंतु विद्यार्थी संख्या आपल्याला तशी मिळाली नाहीये. परंतु आता ह्या वर्षी काही का होईना विद्यार्थी अप्रोच होत आहेत आणि आपण फ्रेंच भाषाही सुरू करत आहोत. तर त्या फ्रेंचसाठी आपल्याला विकी कुमार जे आहेत, तसं ते फ्रीलान्सर आहेत. कधी दिल्लीला असतात, कधी म्हणजे मुंबईलाही असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन या भाषेचं जे आहे प्रचार प्रसार त्यांचा सुरू असतो. ट्रेनिंग प्रोग्राम्स ते वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित करत असतात. तर विकी कुमारही जॉईन झालेले आहेत. सर, आपलं आजीवन विभागातर्फे खूप खूप स्वागत. थैंक यू मैम. मुझे हिंदी, आई कैन स्पीक हिंदी बिल्कुल. एंड इंग्लिश. ओके ओके, यू कैन कंटिन्यू. विच लैंग्वेज यू आर कंफर्टेबल, हिंदी और इंग्लिश? हिंदी बेटर रहेगा. बीच बीच में आप इंग्लिश में ही बताइए तो भी चलेगा. ओके, हिंदी ठीक है. ओके, हेलो एवरीवन, माय नेम इज विक्की कुमार. आई एम अ फ्रेंच लैंग्वेज ट्रेनर फ्रॉम दिल्ली. तो जैसे सरिया मैम ने ऑलरेडी आपको सारे लेवल्स बता दिए हैं, वो हर लैंग्वेजेस में होते हैं. चाहे आप जर्मन करो, चाहे स्पेनिश करो, चाहे स्पेनिश चाहे इटालियन करो, चाहे फ्रेंच करो, हर लैंग्वेज में आपका वही रहता है A1, A2, B1, B2. तो इसमें डिफरेंस क्या है? इसमें हर एक लैंग्वेज का अलग अलग आपका टारगेट होता है कि आपको कौन से कंट्री में जाके रहना है, किस तरीके से आपको स्टार्ट ओके तो किस कंट्री में जाके आपको करना है. तो जनरली सारे लेवल्स है, जॉब अपॉर्चुनिटी सारी वही रहती है. मेन चीज में चेंज क्या है, सॉरी, जनरली चेंज क्या होता है, लेवल्स है. हम सब कुछ आपको बता दिया मैम ने, सरिया मैम ने, जापानीज वाली टीचर ने. तो जनरल वही रहता है हर लैंग्वेजेस में. अपॉर्चुनिटी सारी वही रहती है और यूजेस भी सारे वही होते हैं. पर फ्रेंच लैंग्वेज सीखने के फायदे क्या है? सेम इसमें लेवल्स होते हैं A1, A2, B1, B2, जैसे सरिया मैम ने प्रेजेंट किया था. तो मैं दोबारा वो रिपीट करके आपका टाइम वेस्ट नहीं करूंगा. तो जैसे A1, A2 सेम होता है सर्टिफिकेट. फ्रेंच लैंग्वेज में अगर आपका A2 है, जैसे अभी हम जिसे हम डिप्लोमा कहते हैं यहाँ पे जो हम कराएंगे कॉलेज में आपको, उसके अलावा जनरली इंडिया में नॉर्मल छोटे मोटे स्कूल में आप एज अ फ्रेंच टीचर जॉब कर सकते हैं विदाउट B.Ed, बिना B.Ed किए हुए. ठीक है, जैसे मैंने अपना करियर स्टार्ट किया था, मैं तो A1 में ही स्टार्ट कर दिया था जब मैं सीख रहा था फ्रेंच. तो ये मैंने अपना करियर स्टार्ट कर दिया था फॉरेन लैंग्वेज में. फिर उसके बाद आता है B1, B2. B1 के बाद आप छोटी मोटी MNC कंपनी में जॉब कर सकते हैं, जहां से स्टार्टिंग सैलरी आपकी 40 से 50 हजार रुपये आपको कोई भी कंपनी जो जिसको काम नहीं आता है वो पे कर देगी. साइटल कंपनी है, टेक महिंद्रा कंपनी है, इन्फोसिस है, बहुत सारी कंपनीज है MNCs के, सैमसंग है, जो कि आपके लिए आपको लेते हैं जॉब के लिए. क्या प्रोसेस होता है? या तो आपको इंटरनेशनल आपको काम करना होता है, जिसके लिए चैट प्रोसेस हो गया, वॉइस प्रोसेस हो गया, बैकएंड टीम हो गया. अब जनरली आप पे डिपेंड करता है, आप अगर वॉइस पे करना चाहते हो वॉइस पे कर सकते हैं. चैट का होता है, चैट में भी कुछ नहीं होता है, जनरली नॉर्मल कन्वर्सेशन होता है. जैसे आप इंग्लिश में बात करते हैं वैसे ही फ्रेंच में आपको बोलना पड़ता है. अगर हम इंग्लिश में बोलते हैं हेलो हाय, तो वहां से ही फ्रेंच में हेलो हाय. तो ये बेसिक होता है इंटरनेशनल चैट प्रोसेस में. फिर उसके बाद आते हैं टेक्निकल में क्या होता है कि आपको दूसरे कंट्री के क्लाइंट होते हैं, सिर्फ आपको उनकी लैंग्वेज में बेसिक कन्वर्सेशन करके या उसके रिगार्डिंग आपको ट्रेनिंग दी जाएगी, वो कंपनी देती है. उसके भी आप पे उसी में आपको अपनी बात वही उसी भाषा को अपने भाषा में इंग्लिश में कंफर्टेबल है तो कंपनी इंग्लिश में ही रहती है ज्यादातर, तो आपको एक्सप्लेन करना है. तो उसी के लिए आफ्टर ग्रेजुएशन कोई भी ऐसी फील्ड नहीं है जो आपको लैंग्वेज सीखने का 40-50 हजार रुपये दे. चाहे आप IT कर लो, चाहे कोई इंजीनियर फील्ड कर लो, चाहे कोई भी डिजाइनिंग कर लो, सारा कुछ कर लो. ठीक है, कोई भी कोर्स कर लो, बट लैंग्वेजेस में चाहे फ्रेंच सीखो, जर्मन सीखो, कोई भी एक फॉरेन लैंग्वेज सीखो. तो आफ्टर दिस आप क्या कर सकते हो, 40 से 50 हजार रुपये कोई भी कंपनी दे देती है. अगर आपको अच्छा से कॉमर्स साइड से हो तो आपको 60-70 हजार मिलते हैं. अगर वो टेक्निकल से हो तो 50, 60, 70, 80, 90 डिपेंड करता है कंपनी. कोई कंपनी स्टार्टिंग 10 लाख से भी देती है कि हाँ भाई हम आपको अगर फ्रेंच आती है हमारी ट्रेनिंग के लिए एक बार लिखते हैं, अगर आप कर पाते हो उनकी बातें समझ पाते हो तो 10 लाख रुपए से भी स्टार्टिंग LPA ईयरली स्टार्ट होता है. इसमें जॉब मेन आपका जो टारगेट होता है लैंग्वेज सीखने का बाद यही होता है कि आप एक अच्छी सी जॉब करें. तो यही आप पढ़ाई के साथ साथ पढ़ाई करना चाहे तो पढ़ाई करो, आप जिस फील्ड में हो उस फील्ड में आपको आसानी से जॉब मिल जाएगी. अगर आप लैंग्वेज सीखते हो तो हम क्या करेंगे, जो हमारी कॉलेज की तरफ से आफ्टर ग्रेजुएशन अगर आपको एक एग्जाम, जैसे मैम ने बताया था गोथो होता है जर्मन में, वैसे फ्रेंच में डेल्फ एग्जाम होता है.
तो डेल्फ एग्जाम देने के बाद अगर B1 भी डेल्फ दिया तो आपको छोटी मोटी कंपनी में जॉब मिल जाएगी, वो हम प्रोवाइड करवाएंगे। अगर आप चाहते हो हमें कॉलेज हो, अगर आप चाहे तो डायरेक्ट आपका कॉलेज से भी रिप्लेसमेंट करा सकते हैं लैंग्वेजेस में, ठीक है। क्योंकि बहुत सारे स्टूडेंट्स है, फ्रेंड्स है जो ऑलरेडी वर्किंग है और हमेशा लैंग्वेजेस में हायरिंग आती रहती है। नॉर्मल कन्वर्सेशन हर मतलब कंटिन्यूसली वीक में नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, इसमें रेगुलर आपके स्कूल्स की वैकेंसी चलती है, एमएनसीज कंपनी की वैकेंसी चलती है। सारे मतलब एंड ऑफ द ईयर होता है दिसंबर, तो हर कंपनी जिसको छोड़ना है वो छोड़ते हैं और जिसको नया ज्वाइनिंग होता है तो इसमें हायरिंग ज्यादा होती है, ठीक है। तो जनरली लैंग्वेज में अगर आप लैंग्वेज सीखते हो, अगर कॉलेज की तरफ से हम आगे कंटिन्यू करते हो तो स्टार्टिंग है भी एडवांस डिप्लोमा के बाद हम डायरेक्ट डेल्फ की प्रिपरेशन करेंगे और डायरेक्ट अगर आप चाहो तो स्टार्टिंग में 50, 60, 70 हजार रुपए से अगर करना तो B2 के बाद आप कर सकते हो। ये तो आपकी जॉब प्रोसेस हो गया। जॉब के रिगार्डिंग है कि अगर जॉब चाहिए तो हम आफ्टर ग्रेजुएशन अगर आप लैंग्वेज कर लेते हो तो अगर आपको जॉब चाहिए तो हम डायरेक्ट से आपको जॉब प्लेसमेंट भी दे सकते हैं, जैसे पुणे, गुड़गांव, नोएडा, दिल्ली, हैदराबाद, बैंगलोर, ये जो 6 लोकेशंस बताया है इंडिया के लिए बता रहा हूँ। अगर आप इंडिया में जॉब करना चाहते हैं तो यहाँ पे कंपलसरी के अपने पूरा ग्रुप ही है, अगर आप चाहते हो उसके बाद करना तो ऑटोमेटिकली हम आपको रिप्लेस कर देंगे। मैं इसलिए हायर एजुकेशन के लिए आप बाहर ही जाते हो इंडिया, मतलब कि नॉर्मली इंडिया में इस प्लेसेस पे ही जाते हो, तो वहां पे आप चाहो तो पढ़ाई के साथ साथ अपना एज अ पार्ट टाइम या फुल टाइम जॉब कर सकते हो। और उसके बाद आप अपना लैंग्वेज आप चाहो तो नहीं अगर है तो आप एज अ पार्ट टाइम टीचर भी जॉब कर सकते हो और वो आपको पैड अच्छा देगा। लैंग्वेजेस में हाई पेड जो जाता है ज्यादा से ज्यादा 1.5 पौने 2 तक एमएनसी में जाता है और टीचर में 1.5 लाख के आसपास जाता है। आफ्टर ग्रेजुएशन B1 के बाद कोई भी आपको स्कूल है इंडिया में सीबीएसई वाला आपको रख लेंगे, क्योंकि वो B1 ही मांगते और B1 लेवल का ही आपको पढ़ाना होता है लैंग्वेजेस। तो ये आपका टीचिंग का हो गया, जॉब का हो गया, ठीक है। और सेकेंड थिंग, अगर आप फ्रांस जाते हो, यूरोप जाते हो तो इसमें एक एग्जाम होता है B2 के बाद। B2 के बाद एग्जाम होता है, उस एग्जाम के बाद आप क्या कर सकते हो, वो एग्जाम क्वालिफाई करना होता है। अगर आप चाहो तो साल भर 7-8 महीने के लिए गवर्नमेंट अप्रूव करती है एम्बेसी, आप जाके आराम से 7-8 महीने वो आपको वहां पे रखेगी और आपको वहां पे दूसरे लैंग्वेजेस को पढ़ाना पड़ेगा। अब वहां चाहो तो वहां वो फ्री ऑफ कॉस्ट रहता है, सिर्फ आपको एग्जाम क्रैक करना होता है और 7 to 8 मंथ्स का आपको जो वो काम करेंगे वो ईरो के अकॉर्डिंग वो 50 से 60 हजार पे ऑलरेडी आपको पेड करेंगे। वो छोटी क्लास को आपको पढ़ाने के लिए देंगे, वीक में 2 दिन पढ़ाना होता है 2 आवर्स का, या आपका फॉरेन है। अगर आप परमानेंटली सेटल होना चाहते हो, अगर कनाडा जाना है तो कनाडा के लिए TF-TCF का एग्जाम होता है, और अगर आपको फ्रांस जाना है तो फ्रांस के लिए डेल्फ का एग्जाम होता है। B2 के बाद आप वर्ल्ड वैलिड हो जाते हो। अगर आप चाहते हो फॉरेन में सेटल होना तो फॉरेन में हो सकते हो, आप चाहो तो इंडिया में जॉब करना तो इंडिया में, अगर आप चाहते हो तो कॉलेज आपको हेल्प करेगी जॉब के रिगार्डिंग। ये लेवल सारे सेम ही है जो मैम ने बताया, अपॉर्चुनिटी सारी ऐसी है, बट ये है कि हमारे अपना ग्रुप है जो आपको आगे हेल्प करेगा। ऐसा आप सोचोगे कि बेरोजगार नहीं रहने देंगे, आपको एटलीस्ट जॉब प्रोवाइड करा देंगे। जिस सिटी में आप रहोगे उसमें हायरिंग कंटिन्यूसली रहती है, क्योंकि आज के टाइम पे क्या हो रहा है कि हमारी जो इंडिया है बाहर के देशों से ज्यादा डील कर रही है, जर्मनी, फ्रांस, जापानीज, तो इसमें कंटिन्यूसली इंडिया वालों को रिक्वायरमेंट रहती है लैंग्वेजेस की, ट्रेनर की, इंटरप्रेट की, डेवलपर की, कन्वर्सेशन इंटरनेशनल प्रोसेस, तो उसमें हम अपना वर्क करते हैं। इसके रिगार्डिंग अगर कोई ऑलरेडी आपको लैंग्वेज टीचर ने सब कुछ एक्सप्लेन कर दिया, सेम इसमें फ्रेंच में भी ऐसे होता है, बस एग्जाम जो होता है डेल्फ का होता है। अगर आप चाहो तो नॉर्मल अपने इंडिया में अगर आप कॉलेज से भी पढ़ के अगर डेल्फ नहीं देना है, कॉलेज के पढ़ने के बाद भी अगर आप चाहो तो जॉब करना चाहो तो आपको कोई भी स्कूल मना नहीं कर, क्योंकि आप नॉर्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी का सर्टिफिकेट भी वैलिड होता है पूरी इंडिया में। इंटरनेशनल्स के लिए या एमएनसीज में अभी नॉर्मल 90% कंपनी है जो अभी डेल्फ नहीं मांग रही है, बट आगे मांगेगी, तो अगर आपको आगे करना हो तो डेल्फ देना, वरना नॉर्मल सो कॉलेज यूनिवर्सिटी पे भी बेस्ड पे रख लेते हैं। बट उसके लिए आपकी कन्वर्सेशन इंग्लिश नॉर्मल होनी चाहिए और आपका जो आप लैंग्वेज सीख रहे हो वो नॉर्मल होना चाहिए। और क्योंकि मैंने एमएनसीज में भी वर्क किया है, सारे इंटरव्यूज किया है, एज अ एंटरप्रेनर भी जॉब हर लेवल पे वर्क किया हुआ है, कॉलेज पे भी पढ़ाया हुआ है, स्कूल्स में भी पढ़ा रहा हूँ, तो इस तरीके से यही सारा पूरा वही बेसिक चीजें आपके पूरे रिपीट होते हैं, पर वो एक्सपेक्ट करते हैं अगर आप जिस लैंग्वेज में आप काम कर रहे हैं वो लैंग्वेज आपको अच्छे से आनी चाहिए। जैसे आप हिंदी बोलते हैं, ऐसे इंग्लिश बोलते हैं, उसी लेवल का आपको थोड़ा बहुत अदर फॉरेन लैंग्वेज सीखते हो, ज्यादा एक्सपेक्ट नहीं करते, बस आप नॉर्मल कन्वर्सेशन रखो और आपका बिहेवियर अच्छा हो, आप पोलाइट अच्छे हो, तो वो हर जगह एक्सेप्ट करते हो। इंटरव्यू में भी बेसिक चीजें पूछे जाती है जो रैप से रिलेटेड होते हैं, बस इंटरव्यू जब देते हैं तो नॉर्मल कन्वर्सेशन रखना चाहिए, हेजिटेट नहीं होना चाहिए,
आराम से प्रेजेंट करो, उनको पसंद आएगा, वो आपको एक बार से रख लेंगे, क्योंकि इसमें कंपटीशन भी ज्यादा नहीं होता। लैंग्वेजेस में क्या होता है, जैसे कि आप इंग्लिश की जॉब है कोई, तो इंग्लिश में जॉब करने जाओगे 50, तो वहां पहुंच जाएंगे 500। पर लैंग्वेज में क्या होता है, अगर 10 वैकेंसी है तो वहां पे 2-3 ही पहुंचते हैं। तो लैंग्वेजेस में क्या करते हैं, वो सोचते हैं कि 2-3 पहुंचे हैं, उन्हीं को रख लेते हैं, उन्हीं पे थोड़ा वर्क करके उन्हीं को ट्रेन करके वो आगे अप कर देते हैं। इसमें अपॉर्चुनिटीज ऐसे, अगर आप आज जॉब कर रहे हो, जैसे 50 से स्टार्ट हुई, तो 2 साल बाद, 1 साल बाद, तो इसमें ग्रोथ है, हमेशा आपको इंक्रीमेंट रहता रहेगा, टाइम टू टाइम आपको ग्रोथ सब कुछ आपको मिलता रहेगा। बेसिकली मैंने जॉब के बारे में आपको बताया है, ये लैंग्वेजेस में होता है, और लेवल्स और सब कुछ तो मैम सरिया मैम ने बता दिया, जापानीज जो टीचर थी मैम थी, उन्होंने बता दिया, तो वही रिपीट करने का कोई फायदा नहीं है। जॉब अपॉर्चुनिटी बहुत सारी है लैंग्वेजेस में। अगर आपको कोई क्वेश्चन है, कुछ पूछना है जॉब के रिगार्डिंग या कुछ भी, आफ्टर ग्रेजुएशन अगर आप यहाँ से भी अपने कॉलेज से भी डिप्लोमा कर सकते हो, करोगे तो B2 डिप्लोमा के बाद एज अ फ्रेंच टीचर, एज अ जर्मन टीचर आप वर्क कर सकते हो इंडिया में। नॉर्थ में तो वैकेंसी, नॉर्थ में तो जॉब हमेशा रहती है। अगर आपको जॉब का भी देखना है तो टाइम्स ऑफ इंडिया में आता है वेनसडे में जॉब का, आपको वहां पे पता चलेगा कितनी ज्यादा वैकेंसीज होती है लैंग्वेजेस की, और इंडिया की वैकेंसीज उसमें होती है, और वो रियल होती है। मैं भी उसी के थ्रू जॉब सर्च करके इधर उधर अपना अलग अलग स्टेट में काम किया है, तो वो सही होता है। और बाकी हमारे पास ग्रुप भी है, लिंक भी है, अपना जॉब की भी टेंशन नहीं है। अगर आप कोई भी लैंग्वेज सीखते हो तो हम हेल्प करेंगे आप लोगों की। अगर आपको फॉरेन जाना है, उसमें कैसे क्या प्रोसेस है, तो फॉरेन में भी अपने फ्रेंड्स है, स्टूडेंट हो, तो उस लेवल पे भी हेल्प हो जाएगी आप लोगों की। डिपेंड करता है कि आप कौन सा लैंग्वेज चूज करते हो। ये आपकी जॉब की अपॉर्चुनिटी। मेन चीज, आप लैंग्वेज सीख के हो रहे हो तो मेनली आपका जॉब पर्पस ही होगा। आफ्टर ग्रेजुएशन ये है कि आप लोग खाली हो जाते हैं, बीएड नहीं है, कोई एडिशनल डिप्लोमा नहीं है, तो फिर नहीं हो पाता है। तो कहीं जॉब करने जाते हैं इंडिया में या नॉर्थ में 8, 10, 12, और लैंग्वेज सीखने के बाद आपको कोई भी कंपनी 40 से 50 दे देगी। 40 से 50 हजार, 60,000, 70,000, डिपेंड करता है आपके स्किल्स कैसे। पर B2 के बाद आपका क्या होता है कि वर्ल्ड वैलिड, आप वैलिड हो जाते हो। जैसे कि जर्मन में गोथो B2 होता है, जापानीज में नीट्स आई थिंक होता है, तो हर लाइक स्पेनिश में दिल्ली होता है। तो हर एक लैंग्वेजेस में प्रोफेशनल बनने के लिए प्रोफेशनल आपको लेवल का क्रॉस करना पड़ता है। आपको एक ड्रीम होता है, जैसे कि मेरे को फ्रेंच करना, तो मैंने फ्रेंच ही ढंग से किया, जॉब पढ़ाई की, ग्रेजुएशन, और ग्रेजुएशन करते ही मैंने जॉब ले लिया था, कि ऐसा नहीं कि मैं इधर उधर भटका था। एज अ फ्रेंच टीचर मैंने करियर स्टार्ट कर दिया, फिर MNCs में किया, अलग अलग स्टेट्स में पढ़ाया, अलग अलग लोगों से नया नया एक्सपीरियंस लिया। तो लैंग्वेज पे ही हो जाता है, और ना इतना काम है। और लैंग्वेज वालों को अब जब तक ऑब्जर्व किया है मैंने अभी तक, इतना बर्डन भी नहीं होता है, क्योंकि किसी और को लैंग्वेज आती नहीं है। स्कूल्स में भी आप जॉब करेंगे तो स्कूल्स वाले भी आपसे वो नहीं करेंगे। अगर आप इंटरनेशनल लेवल पे वर्क करेंगे तो नॉर्मली आपको जो जिस लैंग्वेज आती है, बस आपको स्किल्स पोलाइट तरीके से प्रेजेंट करना है, अपना प्रेजेंटेशन, और लैंग्वेज में यही होता है। और नॉर्मली कन्वर्सेशन कोई करता है, वो आपको एक्सपेक्ट करता है कि अगर आप कहीं जॉब करते हो तो आपको अच्छे से वो लैंग्वेज आनी चाहिए। जैसे अगर मैं हिंदी में बात कर रहा हूँ तो मुझे लगता है कि सबको अच्छी हिंदी आती, तो ऐसे वो भी एक्सपेक्ट करते हैं कि अगर आप कोई फॉरेन लैंग्वेज सीखते हो तो उनकी फ्रेंच चाहिए। तो वो एक लेवल डिवाइड किया गया है, A1 लाइक बेसिक होता है, सर्टिफिकेट कोर्स, A2 डिप्लोमा हो गया, B1 इंटरमीडिएट हो गया, B1 B2, C1 सुपीरियर होता है। C1 को ही करता है, पर B2 के बाद ये अच्छी जॉब मिल जाती है। तो ये सारी अपॉर्चुनिटीज है, और जो जो मैम ने लिस्ट दिया था, सेम फैसिलिटी हर लैंग्वेजेस में होता है, और लेवल्स होते हैं। अगर आपको कोई डाउट है जॉब के प्रति या कुछ भी, तो आप पूछ सकते हो। विद्यार्थी मित्रांनो, आपण बोला, तुम्हाला काही प्रश्न असतील मनामध्ये किंवा काय असेल विचारायचं असतील तर ते विचारू शकता. कारण जनरली जसं त्यांच्या म्हणण्यातून आलं की माया मॅडमने आणि श्रेया मॅडमने डीपली आपल्यापर्यंत दिलेलं आहे. पुन्हा त्याच गोष्टी रिपिटेशन फक्त त्यांनी टाळलेलं आहे, म्हणजे होऊ नये म्हणून, आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला शॉर्टमध्ये तो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लँग्वेजमध्ये अपॉर्च्युनिटी किती जास्त प्रमाणात आहे. कारण आपण इथे म्हणत असतो की ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मला नोकरी नाहीये, किंवा मग अजून काहीतरी डिप्लोमा करतो किंवा अजून काहीतरी सर्टिफिकेट करतो, मग कुठेतरी आपण लागत असतो. आणि त्यापेक्षा जर आपण म्हणजे आपल्याकडे इथे स्पर्धा जास्त आहे की जागा एक असते आणि 1000 अर्ज येतात त्याच्यासाठी, तर कुठला तरी एकच निवडायचा असतो, तर त्याच्यामुळे ती पण एक त्रेधात रिपीट होत असते. पण मात्र त्यापेक्षा वेगळं काहीतरी जर आपल्याकडे स्किल असेल आणि त्या बेसवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर आपल्याला स्पर्धाही कमी असते आणि आपलं स्किलही आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे दाखवता येतं आहे किंवा आपल्याला पुढे जाता येतं आहे त्यामध्ये. तर हे आपण प्रत्येकाने विचार करणं फार गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेला आपण असा विचार करतो की काय गरज आहे, कशासाठी पाहिजे फॉरेन, मग फॉरेन लँग्वेज शिकलं म्हणजे फॉरेनलाच जायचं का, असं नाहीये. आपल्याला घरी बसल्या बसल्या सुद्धा खूप काही जॉब जे आहेत ते अवेलेबल आहेत. असं त्यांनी सांगितले की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कशा पद्धतीचं अवेलेबिलिटी आहे ते पण तुम्हाला दिसतं आहे. किंवा अजूनही इतर काही न्यूजपेपर जे आहेत त्या न्यूजपेपरमधून सुद्धा तुम्हाला बातम्या ज्या आहेत त्या तुम्ही शोधू शकता आहात. फक्त आपलं सर्च करणं फार महत्वाचं आहे आणि आपण तिथे कमी पडतो, कारण आपल्याला कोणीतरी देईल, सांगेल आणि मग आपण ते करत असतो. त्यापेक्षा श्रेया मॅडमने मगाशी म्हटलं की तुम्हाला जर काही करिअर करायचं असेल, एखादा कोर्स करायचा असेल, तर किमान तुम्ही तेवढी धडपड करणं पण गरजेचं आहे. आपल्या हातात कोणी रेडीमेड नाही देणार आणि ही जर धडपड ज्या व्यक्तीकडे असते तो काही करू शकतो. म्हणजे मराठीत आपण म्हणत असतो की खडकावर उभा राहिला तरी तो पाणी काढू शकेल, इतकी ताकद त्याच्यामध्ये असते. जो व्यक्ती धडपड करत असतो किंवा कष्टाने निष्ठेने काम करत असतो आणि मला काहीतरी बेटर अचीव करायचं आहे असं ज्या व्यक्तीमध्ये ध्येय असतं तर तो काही करू शकतो. आणि तसंच फॉरेन लँग्वेजच्या बद्दल आपल्या म्हणजे आपण म्हणूया की आपले जिल्ह्यांचा जर विचार केला की आपल्या भागाचा जर विचार केला तर इव्हन महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार केला तर तेवढी आपण म्हणूया की क्रेज असं वाटत नाहीये लोकांना. भीती वाटते की नाही मग फॉरेनलाच जावं लागेल किंवा पैसा भरपूर लागतो, अशी काहीतरी भावना मनामध्ये असते. पण आता तिघांच्याही वक्तव्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की तुम्ही फक्त एखादी जिद्द मनामध्ये निर्माण करा आणि मॅडमने पण मगाशी सांगितलं की एक शिक्का जर मारला ते म्हणजे ट्रू सर्टिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून तरी सुद्धा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता आहात. आणि फक्त पैसे कमवणं हा भाग ठेवा, कारण शेवटी कसं आहे की तोही महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, परंतु त्याच्या सोबत ते कल्चर असेल किंवा तिथल्या जे ट्रेडिशन्स असतील किंवा तिथल्या ज्या बाबी असतील त्या जर आपण शिकल्या तर निश्चितच आपणही चांगल्या पद्धतीचं कोच होऊ शकतो आहे, ट्रेनर होऊ शकतो आहे, चांगल्या प्रकारचा ट्रान्सलेटर आपण होऊ शकतो आहे आणि एक चांगला उत्तम असा जॉब आपल्याला त्याच्यातूनही मिळू शकतो आहे. आणि आता तर ऑनलाईन सगळ्या सुविधा झालेल्या आहेत, घरी बसल्या बसल्या खूप काही गोष्टी तुमच्या घरापर्यंत चालत येतात आहे. म्हणजे आपल्याला खास त्या ठिकाणापर्यंत जाण्याची सुद्धा गरज नसते. इतकं काही या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा जर आपण शिकल्या, त्याचं जर आपल्याला नॉलेज असलं तर आपण काय करू शकत नाही. आता मी मागे आमच्याकडे एक जापनीज लँग्वेजला ज्या मॅडम होत्या त्या आता स्वतःचे त्यांनी छोटा क्लास सुरू केलेले आहेत. म्हणजे ते नर्सरी KG लेव्हलला किंवा अजून प्रायमरी लेव्हलला त्यांचे स्वतःचे क्लास त्यांनी सुरू केलेले आहेत. म्हणजे हा सुद्धा आपल्याला एक चांगला छोटासा एक आपण म्हणूया की ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार जर केला तर हे व्हरायटी ऑफ कोर्सेस जे आहेत ते आजीवन विभागामध्ये अवेलेबल आहेतच. मी ते सगळ्यांना शेअरही करेल. आणि एकूणच या वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला जी काही माहिती तिघं मार्गदर्शकांनी जी दिलेली आहे तर त्याबद्दल आपलं नेमकं मत काय आहे हेही जाणून घेणं फार महत्वाचं आहे. की आता आपण गेल्या 3 तासापासून तिघांनाही ऐकतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या कशा आत्मसात करता येतील याबद्दलही आपण माहिती घेत आहोत. तर आता आपली वेळ आहे, आपण बोलायचं आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पुन्हा एकदा ऑन कराल आणि आपण प्रश्न विचारा किंवा आपल्याला एकूणच या वेबिनार मधून खरं शिकायला मिळालं की नाही हाही एक महत्वाचा भाग आहे. किंवा मला त्याच्यातला काही फायदा होतो आहे की नाही किंवा झाला का, किंवा अशा प्रकारचं यापूर्वी मी कधी ऐकलंही नाही परंतु या वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळालेले आहेत तर आपण आता बोलायला हरकत नाहीये. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी ऑडिओ ऑन करा आणि आपलं मत जे आहे ते निश्चितच मांडायचं आहे. हाँ, और एक चीज और, आज के टाइम में क्या है कि जो अगर आप नहीं है तो आज के टाइम में बहुत सारी एमएनसीज कंपनी है आफ्टर लॉकडाउन, तो वो बहुत सारे वर्क फ्रॉम होम भी स्टार्ट हो गए हैं कि वर्क फ्रॉम होम कोई भी लैंग्वेज में आजकल बहुत जॉब की वैकेंसीज आते हैं. जैसे डाटा मार्क है, स्टार्टिंग सैलरी वो 7 लाख देती है, मतलब कि ये 50 अबव सैलरी होती है. आप चाहो तो आफ्टर B2 जैसे कोई भी लैंग्वेज है अगर उसके बाद आप चाहो तो वर्क फ्रॉम होम भी कर सकते हो. बहुत सारी कंपनीज है और क्या कर रही है कि वो कंपनी में बुलाए बिना वो कंपनी में आएंगे, उनका खर्चा आजकल वही काम वो सारे सिस्टम आपको घर पे प्रोवाइड कर देते हैं ताकि आप आराम से वहां पे आराम से उनका बस आपको मीटिंग ज्वाइन करना है और वो आपको सारा प्रोसेस ट्रेनिंग आपको वो कर देंगे. वर्क फ्रॉम होम पे वो आजकल बहुत सारी जॉब की वैकेंसीज आ रही है तो अब ज्यादातर लोग वर्क फ्रॉम होम ही कर रहे हैं. तो इसमें भी ऑप्शन है, वर्क फ्रॉम ऑफिस भी है, वर्क फ्रॉम होम भी है, पर वो कम आता है, ऑफिस का ज्यादा आता है, पर वर्क फ्रॉम होम का साल में 2-3 बार 4 बार वैकेंसीज आती रहती है. अगर उसमें भी यही होता है कि बहुत सारे लोग जो नहीं कर पाते तो वर्क फ्रॉम होम भी लैंग्वेज कोई भी एक लैंग्वेज सीख के
आप आराम से जॉब करके आराम से इनकम कर सकते, कहीं जाने की जरूरत नहीं है। इसमें मेरे कुछ फ्रेंड्स है, स्टूडेंट है जो ऑलरेडी वर्किंग कर रहे हैं वर्क फ्रॉम होम। डाटा मार्क में जब आया था वैकेंसी शायद 70-80 आया था, तो उस टाइम ही हायरिंग हुई थी, इसी साल की बात है। और तब से ही लोग वर्किंग में अच्छा चल रहा है उनका, टाइम टू टाइम सैलरी आ जाती है। एमएनसी में या स्कूल्स में सैलरी का कोई इश्यू नहीं होता, आराम से आप काम करो, वो टाइम टू टाइम आपको हेल्प करेंगे। और जो भी प्रॉब्लम होती है वो आपको गाइड करते रहते हैं। वहाँ पे टेक्निकल डिपार्टमेंट होता है, इंजीनियर लोग होते हैं, वो आपको हेल्प करते हैं। तो ये सारी अपॉर्चुनिटी भी है, वर्क फ्रॉम होम भी आजकल काम हो, और बहुत सारा काम तो आजकल ऑनलाइन ही हो गया है। तो डिपेंड करता है आप कौन सी लैंग्वेज सीखो फॉरन, और अपना इंटरेस्ट जिसमें हो वो आप लैंग्वेज करके अपना आगे अप करो। मतलब खाली ग्रेजुएशन के बाद इतना है कि खाली नहीं हो सकते। बरोबर. विकी सरांनी जे सांगितलं आहे आपल्याला की प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे आणि तुम्ही काय करू शकता आहात. म्हणजे माया मॅडमनी पण आपल्याला तेच सांगितलं आहे, श्रेया मॅडमचंही तेच म्हणणं आहे की तुम्ही चांगलं अर्न करू शकता आहात छोट्या छोट्या गोष्टी, पण तुमच्या मनातली जी भीती असते किंवा एक आपण म्हणतो ना रिजिडिटी जी असते ती जर तुम्ही थोडीशी दूर केली. आता सांगायला हरकत नाहीये, मी 1-1.5 मिनिट घेईल फक्त तुमचा. ज्यावेळेला आपण हे फॉरेन लँग्वेजेस किंवा इतर अदर सर्टिफिकेट कोर्सेस ज्यावेळेला सुरू केले तर हार्डली 1-2 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला पहिल्या वेळेला मिळाला. पण एक मनात आहे अजूनही की प्रत्येक वेळेला बॅच लॉन्च करायची आणि किमान विद्यार्थी जसजसे, कारण शेवटी कसं आहे की प्रत्येकाला पर्यंत हे सगळं पोहोचतच आहे असंही नाहीये. जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तेवढं त्याचा भरभरून विभागही वापर करत असतं आणि त्या पद्धतीने आता कुठेतरी काहीतरी विचारणा व्हायला लागली. आता 3ऱ्या बॅचला, म्हणजे पहिल्या बॅचला तर आमच्याकडे कोणीच, म्हणजे 1-0 ऍडमिशन असं म्हणायला हरकत नाहीये, कोणीच नव्हतं. नंतर दुसरी बॅच लॉन्च केल्यानंतर 2-3 विद्यार्थी, नंतर मग जपानलाही चांगले 15 विद्यार्थी आपले जॉईन झालेत. त्याच्यानंतर जर्मनच्याही पहिल्या बॅच म्हणजे दुसऱ्याच आपण वेळेत अटेम्प्टला जवळपास 38 विद्यार्थी जॉईन झालेत आणि एक चांगली संख्या हळूहळू वाढायला लागली. म्हणजे आपण प्रयत्न जर ठेवला तर ते निश्चितच त्याचं यश भलेही ते लगेचच नाही मिळणार, अजून 1-2-3 वर्षांनी मला असं वाटतं की या विद्यापीठामध्ये कोर्सेस हे आहेत हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि मला असं वाटतं की आपल्याच विद्यापीठा थ्रू जॉब ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत म्हणजे जॉबला जाणारे लोकांची संख्या सुद्धा जास्त असेल असा मला निश्चितच विश्वास आहे. पण आम्ही हरत नाही, 1-2 विद्यार्थी जरी असते तरी आपण बॅच सुरू करतो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या मित्रपरिवार असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील किंवा अजून ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल अशांपर्यंत आपणही निश्चितच ही माहिती तुमच्या ग्रुपलाही शेअर करा. अजून आपले प्रवेश सुरू आहेत, 10 नोव्हेंबर पर्यंत आपण प्रवेश ठेवलेले आहेत आणि 15 नोव्हेंबर नंतर आपल्या रेग्युलर बॅचेस ज्या आहेत त्या शनिवार रविवार या पद्धतीने आपण सुरू करणार आहोत. तर अजूनही तुम्हाला संधी आहे, तुम्ही घ्या, तुमच्या इतर कलिगलाही तुम्ही त्याला जोडून घ्या. ओके, आता आपण बोलाल आपल्याला ह्या वेबिनार बद्दल नेमकं काय वाटले किंवा कोणाचे अजून काही प्रश्न आहेत तर तिघही मार्गदर्शक आहेत आपल्याकडे अवेलेबल. तर आपण काही तिघांपैकी कोणाशी संबंधित जरी प्रश्न असेल तरी आपल्याला त्याचं उत्तर निश्चितच मिळेल. बोला बोला, शुभम काही बोलता, बोला. आवाज थोडा क्लिअर येत नाही, जरा मोठा अजून थोडा. हा आता ऐकू येते बरोबर. ओके. दोन्ही मॅडमांनी आणि सरांनी खूप छान माहिती दिली आणि हा पुढे कोर्स आहे अवेलेबल, त्यामुळे मला आनंद झाला की आता ऍडमिशनही घेता येईल. अजून काय वाटलं तुम्हाला की खरोखर या 3 तासाचा सदुपयोग निश्चितच झालेला आहे? हा निश्चितच, कारण की डिटेल माहिती 3 तासामध्ये 3 वेगवेगळ्या लँग्वेज विषयी मला मिळाली. असं सहज कुठेही माहिती मिळत नाही. निश्चित, कारण आम्ही ज्या वेळेला वेबिनारचं डिक्लेअर केलं त्यावेळेला खूप जणांचे कॉल आलेत आणि मला सांगितलं बऱ्याच जणी की मॅडम जर तुम्ही वेबिनार आयोजित करत आहात तर फ्री ऑफ कॉस्ट ठेवा ना, खूप लोक येतील. पण तुम्हालाही माहिती आहे फ्री दिल्याचं त्याचं महत्व राहत नाही. काहीतरी पे केलं की आपण किमान त्याला आपण जागतो त्याला की नाही मी काहीतरी पे केलेलं आहे आणि तेवढं तरी मला काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला मी पण प्रत्येकाला म्हणत असते की आम्हाला क्वांटिटी नको आहे, आम्हाला ज्यांना खरंच नीड आहे असे नीडी पीपल जर असतील तर तो कोर्स चांगल्या पद्धतीने रन होतो आणि सक्सेस रेट पण त्याचा चांगला असतो.
हो खरं आहे. फ्री सेमिनार मध्ये हा प्रॉब्लेम खूप असतो की रजिस्ट्रेशन भरपूर होता आणि अटेंडन्स घेत नाही किंवा सिन्सिअरिटी तशी दिसत नाही. नाही त्या राहत. मानाने पेड असलं तर किमान 3 तास लोक बसून तर ऐकतात तरी किमान किंवा ₹100 पे केलेत आपण तर ऐकलं तरी पाहिजे की बरोबर. आणि इतक्या कमी याच्यात आपल्याला खरं एवढी सखोल माहिती नाही मिळत कुठेच. हाही एक भाग आहे की तुम्ही पे करून भरपूर पे केलं तरी एवढी सखोल माहिती तुमच्यापर्यंत नाही येत. तुम्हाला आता एका तासामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाने अगदी समप करून चांगल्या पद्धतीचं तुमच्या पुढे सादरीकरण केलेलं आहे की कशी सुरुवात करायची आहे आणि कसं पुढे जायचं आहे. हा सगळा भाग त्यांच्या मार्गदर्शनातून निश्चितच आलेला आहे. मॅडम एक पॉइंट मला इथे सांगायला आवडेल बोला. की आपण पिक्चरला जरी 3 तास गेलो तरी याच्यापेक्षा जास्तीचं तिकीट काढून जातो. त्यामुळे म्हणजे त्यामुळे जेव्हा ही म्हणजे आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अशी जेव्हा माहिती आहे आणि त्यांना 3 वेगळ्या वेगळ्या भाषांबद्दल माहिती ऍट अ टाइम दिली जाते. नाहीतर कसं की त्यांना हे कदाचित डिसिजन घेणं अवघड जातं की मला यातली कुठली भाषा शिकायची आहे, मला नक्की काय करायचंय. तर या सगळ्याची माहिती आपण जी दिली तर त्या अनुषंगाने हे एक असं सेमिनार असणं हे खूप उपयोगी आहे असं मला वाटतं. निश्चित. सॉरी तुम्हाला मध्ये इंटरप्ट केलं पण मला राहवलं नाही सांगितलं म्हणून म्हटलं की पिक्चरला सुद्धा तुम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे देता. त्यामुळे लोकांनी खरं तर ₹100 बघून हे नाही केलं पाहिजे. तर म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना हे सांगणार राहील की तुम्ही यातनंही तुम्हाला काय शिकायला मिळालं हे जर इतरांपर्यंत पोहोचवलं कदाचित लोकांना असं वाटू शकतं 3 तासात काय सांगणार आहेत, असाही एक ऍटिट्यूड असू शकतो. तर तुम्ही हा जर लोकांपर्यंत पोहोचवला की या 3 तासात आपल्याला कशी माहिती मिळू शकते, ओके, तर कदाचित पुढच्या वेळी आपल्याला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल. पण आपण त्याचबरोबर या लोकांनी जे या सेमिनारला आलेले आहेत त्यांचं तर अप्रिसिएशन आपल्याकडनं झालंच पाहिजे. नक्की. निश्चित निश्चित निश्चित. राजपूत मॅडम काही बोलत आहात? कल्याणी मॅडम. अजून आपल्याला कोणाला बोलायचं आहे? तुम्हाला वेबिनारच्या संदर्भात काही किंवा तुमच्या मनातला प्रश्न असेल? मॅडम तुमचा मागचा आवाज येतो आहे. कल्याणी मॅडम, कल्याणी मॅडम तुम्ही थोडं बाहेर याल का? मे बी तुम्ही ऑफिसमध्ये बसलेला दिसता आहात. हॅलो. ओके. अजून कोणाला बोलायचं आहे? बोलाल. अनिल पवार आहेत, नेहा अहिरराव आहे, छाया मॅडम आहेत, कैलास आहेत, गौरव आहेत. बोला. आपण हीच संधी घेत नाही. आपल्यामध्ये हा थोडासा एक आपण म्हणूया की बोला असं सांगावं लागतं. आपण ही अपॉर्च्युनिटी प्रत्येकाने घेणं फार महत्वाचं असतं. कोणी संधी देईल आणि मग बघू तो विचार नाही करायचा. मी कसा पहिल्यांदा अप्रोच होईल हे अप्रोच ठेवण्याचा ऍटिट्यूड आपण सगळ्यांनी ठेवणं फार गरजेचं आहे. तर आपण खूप काही चांगलं कार्य करू शकतो. ओके. लहानपणापासून शिकवलेलं असतं ना मॅडम शिक्षकांनी शांतपणे बसा, सवय सुटायला फार वेळ लागतो. कुठे आता आता आपली मॅच्युरिटी लेवल वेगळी आहे ना. आता आपण कुठे शांत बसायचं आणि कुठे बोलायचं हे पण आपण ठरवणं गरजेचं आहे. ते आहे ना मॅडम. ते म्हणतात ना ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, तसा प्रकार आहे. निश्चित निश्चित. असं आहे. बरोबर आहे. बोला. अजून कोणाला आपले विचार मांडायचे आहेत? मॅडम बोला बोला. मी अनिल पवार बोलतोय. बोला. सुरुवातीला जेव्हा पार्टिसिपेट केल्यानंतर मला वाटलं होतं थोडंसं काय असेल काय नाही, कारण की पहिल्यांदाच मी कुठल्या वेबिनारला पार्टिसिपेट केलेलं आहे. तर भाषा ही केवळ जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी नाही तर आपण कुठल्याही क्षेत्रात, आज बरेचसे क्षेत्र आहे आपल्याकडे, कुठल्याही क्षेत्रात मला वाटतं लँग्वेज ही एकदम चांगल्या प्रकारे आहेत. कारण की आपल्याच भारतात म्हटलं तर खूप प्रकारचे लँग्वेजेस बोलले जातात. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा आहेत. तर त्याचप्रमाणे त्या भाषा जर व्यक्ती शिकला तर मला वाटतं एक जवळीकता वाढते व्यक्तींमध्ये, ती फार महत्वाची आहे भाषा शिकताना. बस एवढंच. कारण की खूप चांगल्या प्रकारे मी एकदम खूप चांगला एन्जॉय केलाय मी एकदम 3 तास. मी कुठंच गेलो नाही, आरामात एकदम एन्जॉयबल.
ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. हे भाषा ही दुवा म्हणजे दोन बाबींमधला एक आपण म्हणूया ब्रिज. कारण दोघांमध्ये जर कुठे कनेक्शन करायचं असेल, मग ते व्यक्ती असो, वस्तू असो किंवा काही असो, तर त्याला साधणारा जो दुवा आहे तो जर बळकट असेल तर आपण निश्चितच चांगल्या पद्धतीचं बंध जे आहे ते करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी भाषा येणं फार महत्वाचं आहे, कारण शेवटी कुठलंही कम्युनिकेशन जे आहे ते भाषेशिवाय नाहीये. बरोबर. अजून कोणाला बोलायचं आहे अजून? ओके, आपण थांबूया. माया मॅडम, श्रेया मॅडम आणि विकी सर, आपण वेळात वेळ देऊन या वेबिनारसाठी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आजीवन विभाग आणि अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आपलं खूप खूप स्वागतही करते आणि आभारही व्यक्त करते आहे. आणि सातत्याने आपण एकमेकांना जोडलेले जाणार आहोत कुठेतरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, आणि आपले कोर्सेस जे आहेत ते आपल्यामधला मोठा दुवा आहे आणि त्या माध्यमातून आपण सातत्याने एकमेकांना जोडले जाणार आहोत. यापुढेही आपलं असंच सहकार्य आम्हाला मिळत राहणार आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने कसं काय करता येईल, कारण आम्ही पण इकडे भरपूर प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या महाविद्यालयांना पत्र पाठवून आम्ही किमान 2-2 विद्यार्थी तरी आपण पाठवा किंवा 2-2 विद्यार्थ्यांना तरी तुम्ही सांगा, असंही आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. परंतु अजून आपण म्हटलं, मगाशी जसं म्हटलं की तेवढी जागरूकता नाही वाटत आहे, पण हळूहळू होईल. म्हणून जॉब देणारा एक विद्यापीठ किंवा इथेच आपल्याला प्रवेश घ्यायचा, ही मात्र व्यवस्था जी आहे ती भावी काळात निश्चितच होईल. तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि आपल्याला ते सातत्य आम्ही तर ठेवतो आमच्या बाजूने आणि आपणही ते आपल्या सहकार्याने, कारण शेवटी प्रशिक्षक मिळणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कोर्सेस सुरू करणं फार सोपं आहे, परंतु तेवढ्या ताकदीचे, तेवढ्या क्वालिटीचे प्रशिक्षक मिळणं ही पण तितकीच बाब महत्वाची आहे. आणि आता जवळपास आपले 20 ते 22 आपले प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहेत आणि प्रत्येकाला आपल्यासारखेच चांगले अनुभवी प्रशिक्षक जे आहेत ते लाभलेले आहेत. त्याच्यामुळे तर खरंय कुठेतरी पुढेपर्यंत नेलं जातं आहे. आपण जर नसतात तर निश्चितच तेही आम्ही किती आपण म्हणूया इच्छा असली तरी ते करू शकलो नसतो, पण आपल्या सहकार्याने मात्र आपण किमान 2 बॅच 3 बॅच पर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि भावी काळात आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितच पोहोचता येईल. पुनश्च एकदा मी विभागातर्फे आपला आभार व्यक्त करते. थँक्यू. थँक्यू. बोला. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅम, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आम्हाला इतक्या लोकांसमोर बोलायला किंवा आमचे स्किल्स एक्सप्रेस करायला किंवा शिकवायला हा चान्स जो मिळालाय हा तुमच्यामुळे मिळालाय. मेनली तुमचे आणि आशुतोष सरांचे सगळ्यात जास्त आम्ही आभार मानले पाहिजे यासाठी. सो मेनली थँक्यू की एवढे तुम्ही सगळे आता कोर्सेस तिथे चालू केलेत आणि खूप रिझनेबल रेट्स मध्ये हे सगळं अवेलेबल करून दिलंय. बिकॉज जेव्हा आम्ही शिकलो जर्मन वगैरे तेव्हा कुठे कुठे जाऊन कसं शिकलोय हे जर विचार केला तर नाव इट इज व्हेरी इझी. म्हणजे ऍटलिस्ट बिफोर 7-8 years when I learned it was difficult. माया मॅडम ला पण एक्सपिरियन्स असेल तोच सेम. आता जे अवेलेबल आहे इट्स व्हेरी लकी अँड मेनली ऑनलाईन आहे. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू. माया मॅडम जवळपास 20 वर्षापासून या जपान फाउंडेशनशी संदर्भात काम करत आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाशी संबंधितही दुभाषी म्हणून बऱ्याच वेळेला त्यांच्यासोबत जपानलाही गेलेल्या आहेत आणि भरपूर खडतर प्रवास आहे आणि त्यातही त्यांचं जे डिव्होशन आहे तेही फार वेगळं आहे. म्हणजे याच्यापूर्वी विद्यापीठात त्या डायरेक्ट यायच्या आपल्याकडे, म्हणजे 12-14 वर्षाची गोष्ट आहे ती, आणि आता ऑनलाईन झाल्यामुळे आता त्यांचं म्हणजे त्यांचीही आपल्याला जी काही आहे तळमळ ती दिसते आहे. परंतु होईल, हळूहळू थोडासा प्रचार प्रसार व्हायला कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो आणि ऍक्सेप्टन्स आपल्याकडे फार कमी असतो. कुठलंही परिवर्तन जर व्हायचं असेल तर परिवर्तन पटकन ऍक्सेप्ट होत नाहीये, तर ते हळूहळू आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून का होईना ते होईल असं मला तर निश्चित खात्री आहे. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही या लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. म्हणजे तुम्ही फार महत्वाचा दुवा आहात. नाहीतर आम्ही एका ठिकाणी आहोत, हे विद्यार्थी एका ठिकाणी आहेत, शिकण्याची इच्छा असते, शिकवणाऱ्याची इच्छा असते, पण हे जे त्यांना जोडण्याचं खूप महत्वाचं काम आहे ना ते आपल्या हे विद्यापीठामार्फत केलं जात आहे. म्हणून आम्ही पण निश्चितच विद्यापीठाचा एक भाग आहोत, पण तरी सुद्धा आम्हाला त्या लोकांपर्यंत म्हणजे
मी विद्यार्थ्यांनाही हे सांगू इच्छिते की आम्ही ज्या बॅचेस घेतल्या त्याच्यात आम्हाला कुठेही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. आम्ही फक्त शिकवण्याचं काम करतो. म्हणजे त्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टींची आम्हाला काळजी घ्यावी लागत नाही की हे अवेलेबल आहे का नाही का. सर्व गोष्टी वेळेत आम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात, सिस्टीम्स अवेलेबल करून दिल्या जातात. तर या बाबतीत आपल्या युनिव्हर्सिटीचा जो सपोर्ट आहे, मी बऱ्याच इतर युनिव्हर्सिटीजमध्येही प्रयत्न केला पण तो सपोर्ट मला मिळाला नाही. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की ही युनिव्हर्सिटी पण खूप पॉझिटिव्ह अप्रोचनी या गोष्टींकडे बघते. वेगवेगळ्या गोष्टी ते आपल्याला अवेलेबल करून देतात. तर त्याचा निश्चितच आपण सगळ्यांनी बेनिफिट घेऊया. निश्चित निश्चित. याच्यासाठी आमची जी टीम आहे, आमचा कल्पेश आहे, कुलदीप आहे, नंतर आमचा तुषार आहे, क्रांती आहे, सुदाम आहे, हे खूप आपण म्हणूया ना की 8 हत्तींचं बळ येतं. कारण अशी फॅकल्टी जर आपल्या सोबत असेल, कारण कुठलंही आमच्या डिपार्टमेंटचं काम असलं तर हे काम माझं नाही, हे काम तुझं नाही असं कधीच होत नाहीये. आपलं काम आहे. असं जसं आपण घरामध्ये जेवढ्या ताकदीने एखादा छोटासा कार्यक्रम जरी असला तरी कसं सगळे धावून येतात, तसं आपल्याकडे आहे. आणि सगळे टेक्नॉलॉजी सगळ्यांनी शिकून घेतलेली आहे, सिस्टीम सगळ्यांनी शिकून घेतलेली आहे. आणि कोणाला कुठे गरज पडेल आणि कशी मदत करायची आहे याचं ते चांगल्या पद्धतीने सांगड घालून एकमेकांमध्ये डिस्कशन करून म्हणा किंवा एकमेकांना मदत करून म्हणा ते करत असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. कारण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाहीये मॅडम. कारण आता आमचे MA चे पण प्रोग्राम्स जे आहेत, जवळपास 11 MA आहेत आणि फर्स्ट सेकंड इयर म्हणून ऍट ए टाइम दर रविवारी 22 वर्ग आमचे सुरू असतात. आणि एका पीसीवर आमचे 20-20, 22-22 वर्ग, 10-10, 11-11 वर्ग असे आमचे लावलेले असतात. आणि सगळ्यांना तेवढाच प्रेफरन्स देऊन कुठे काय कमी दिसतंय, कुठे प्राध्यापक नाहीये का, कुठे विद्यार्थ्यांना काही अडचण येते आहे का, या सगळ्या गोष्टी सगळे ते मॅनेज करत असतात. आणि म्हणून तर खरे सक्सेस असतं. नाहीतर एक दोघांचं हे काम नाहीये. आणि ही आमची टीम जी आहे म्हणजे पूर्ण विद्यापीठामध्ये एक वेगळे पण असलेली टीम आहे आणि त्यांचं सातत्याने सहकार्य लाभत असतं. म्हणून मला बरेचसे आमची मंडळी अष्टभुजा म्हणतात, तर हे माझे सगळे भुजा आहेत. मी एकटी काही करू शकले नसते. हे भुजा, एक जरी भुजा त्याच्यापैकी जर कमतरता असेल तर मात्र नाही होत ते काम. आणि ही ताकद तेवढी ठेवावी लागते, तेवढा एन्थुझियाझम ठेवावा लागतो. आणि ही सगळी मंडळी हे सगळं मदत करत असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यांना तर खरं मी प्रत्येक वेळेला म्हणूया किंवा आमचं एक कुटुंब, आपलं एक कुटुंबच आहे सगळं. आणि या कुटुंबातले जे सगळे सदस्य त्या पद्धतीने सगळं वर्तन करत असतात. म्हणून कामाचाही जोश होतो आणि आपली सगळ्यांसारखी मंडळी मार्गदर्शक असते सोबतच, त्याच्यामुळे अधिक उत्साह जो आहे तो आमचा जागृत होत असतो. निश्चितच. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू विकी सर. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.